नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आरोग्य सिरीज आहे आणि अर्थातच मंदार गद्रे आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेला आहे. हा पूर्ण एपिसोड किंवा ही सिरीज एकंदर हा मेडिकल ॲडवाईस डेफिनेटली नाहीये आणि आम्ही चर्चा करून तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये काही टर्मिनॉलॉजीज असतील किंवा काही कॉन्सेप्ट असतील याविषयी माहिती देणं हा या सिरीजचा आणि ओव्हरऑल एस्पेशली या एपिसोडचा पण तोच हेतू आहे. तर मंदार, मंगळवार मार्केटिंग आणि आरोग्य सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुझं स्वागत. धन्यवाद. आज आपण क्रॉनिक डिसीजेस बद्दल बोलणार आहोत. तर ज्याला असं आपण म्हणू की खूप वेळा आपण ऐकतो की क्रॉनिक डिसीज हा एक चॅप्टर आहे किंवा ह्याच्यातला एक सेक्शन आहे की ज्याच्यात अनेक लोकांना खूप प्रश्न आहेत किंवा त्यांना एक्झॅक्टली हे माहिती नसतं. तर क्रॉनिक डिसीजेस असं म्हणल्यानंतर लोकांनी काय लक्षात घेतलं पाहिजे, आणि आज आपण सोल्युशन्स वरती न बोलता आपण असं मगाशी जे म्हणत होतो तसं करूया की अँकरिंगला क्रॉनिक डिसीजेस आहेत आणि त्या अनुषंगाने जशी चर्चा पुढे जाईल तर तसं आपण करू, समजून घेऊ आणि नेमकं काय घडतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. सो क्रॉनिक डिसीजेस म्हणजे काय? नक्कीच. क्रॉनिक लाईफस्टाईल डिसीज असं मी कधी कधी बोलताना पूर्ण म्हणतो. किंवा मराठीत सांगायचं तर जीवनशैलीचे आजार आहेत. आणि हे नाव खूप महत्वाचं आहे आणि या नावाकडे आपण परत एकदा येऊया. क्रॉनिक या शब्दाचा अर्थ असा आहे की जे बराच काळ चालू राहतात आणि आपल्या शरीरावर परिणाम करत राहतात असे ते रोग आहेत. म्हणजे कसे नाही आहेत तर अक्यूट नाही आहेत, म्हणजे थोडाच काळ होऊन मग निघून जाणारे असे नाही आहेत. बरोबर. म्हणजे एक सर्दी झाली, ती 4-6 दिवसात गेली, म्हणजे तो क्रॉनिक नाही आहे तो त्रास. त्यामध्येही काही क्रॉनिक म्हणजे अनंत काळ खूप काळ होणारे त्रास असतात. तर आत्ताच्या आपल्या एपिसोडचा आपण विषय असा धरूया की क्रॉनिक लाईफस्टाईल डिसीज आणि त्यात येणारे कुठले रोग आहेत त्याची मी थोडीशी यादी सांगतो, म्हणजे आपल्याला डिस्कशन त्याच्यावर फोकस ठेवता येईल. राईट. आणि त्याच्या बाहेरचे सध्या आपण ह्या एपिसोडमध्ये फारसे त्याला हात लावणार नाही आहोत. तर आता सगळ्यांना माहीत असणारे काही क्रॉनिक डिसीज काय आहेत किंवा जीवनशैलीचे आजार काय आहेत, तर त्याच्यामध्ये एक मोठा आजार हा डायबिटीस आहे किंवा स्पेसिफिकली टाईप 2 डायबिटीस हा एक आहे. हार्ट डिसीज आहे. खरं तर हार्ट डिसीज थोडीशी मोठी टर्म आहे, त्यात बरेच रोग येतात, पण सध्या आपण बोलताना हार्ट डिसीज असं म्हणूया. त्याच्यामध्ये PCOD आहे, फॅटी लिव्हर आहे, लठ्ठपणा आहे, ओबेसिटी हा पण एक क्रॉनिक डिसीज आहे. तसाच उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन आहे किंवा हाय ब्लड प्रेशर आहे. गंमत म्हणजे त्याच्यासारखे काही अल्झायमर सारखे काही मेंदूशी निगडीत रोग पण त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे विस्मरणाचा एक प्रकार आहे, डिमेन्शियाचा एक प्रकार आहे अल्झायमर्स. राईट. आणि गंमत म्हणजे सध्या अल्झायमर्सला रिसर्चर्स आणि डॉक्टर्स टाईप 3 डायबिटीस म्हणतात. राईट. सो ते का म्हणतात त्याच्याही कारणाकडे आपण येऊया. मग किडनीचे काही आजार, क्रॉनिक किडनी डिसीज सारखे, मग त्याच्याशी निगडीत असणारा गाऊटचा जो आजार आहे किंवा युरिक ॲसिड वाढल्याचा जो प्रॉब्लेम अनेकांना सतावतो तो एक आहे. तर अशा एक साधारण 8-10 रोगांची मी आता नावं घेतली. तर म्हणजे जेव्हा मी म्हणतो क्रॉनिक लाईफस्टाईल डिसीजेस किंवा जीवनशैलीचे आजार, तर मला हे सगळे रोग अभिप्रेत आहेत. बरोबर. जेव्हा तू यादी सांगत होतास तेव्हा असं थोडंसं वाटत होतं, ते मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की प्रत्येक रोगाला वेगवेगळी कारणं आहेत असं वाटत नाही, काही बरेचसे इंटरकनेक्टेड पण वाटू शकतात. तर त्याविषयी थोडंसं सांग, कारण की काय म्हणतात त्याला, ग्रुप डील सारखे हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा खूप महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की साधारणतः नेहमी जे डिस्कशन होतं क्रॉनिक डिसीज बद्दल तेव्हा कुठेतरी मनात आपल्याला माहीत असतं, पण त्याचं खूप स्पष्टपणे याचं डिस्कशन केलं जात नाही. म्हणजे आता हे जे मी रोगांची नावं घेतली तर आपल्या डोक्यात तू म्हणलास तसं की असं थोडंसं असतं अनेकांच्या डोक्यात की अरे हां, हाय ब्लड प्रेशर आहे ना, मग आता डॉक्टरांनी थोडंसं वॉर्निंग दिली आहे की तुम्हाला मग वजन कंट्रोलमध्ये आणायचं आहे. सो कुठेतरी तुमच्या मनात ऍक्च्युली एक माहिती आहे तुम्हाला की कदाचित माझा लठ्ठपणा आणि हाय ब्लड प्रेशर हे कनेक्टेड आहेत किंवा निगडीत आहेत. किंवा एखाद्या लठ्ठ माणसाला सांगितलंय की आता तुमच्या हार्टवर दाब येतोय, अशा भाषेत आपल्याला अनेकदा डॉक्टर मंडळी समजावून सांगतात की अरे तुम्हाला वजन कमी करायला हवं. किंवा आपण असंही बघतो की तू मग अशी पॅकेज डील हा चांगली उपमा दिलीस की समजा उच्च रक्तदाबाचा कोणीतरी रोगी आहे, तर त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे मागे हार्ट डिसीज मधला कुठला तरी प्रकार होण्याची शक्यता बाळगते. किंवा डायबेटिक व्यक्ती आहे ते उद्या हायपरटेन्सिव्ह म्हणजे उच्च रक्तदाबाचे रोगी होण्याची शक्यता बाळगते आणि व्हाईस वर्सा. सो कुठेतरी हे मनात आपल्याला माहित असतं आणि की हे
एक जण ह्यातला आला आता तो बाकीच्यांना घेऊन येतो, हम्म. असा थोडासा प्रॉब्लेम होतो. पण ह्याच्यामध्ये एक गुड न्यूज बॅड न्यूज म्हणतात तसं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक चांगली बातमी अशी लपलेली आहे हम्म. की जर ते इतके क्लोजली एकमेकांना असोसिएटेड असतील, इतके जर जवळून एकमेकांना निगडीत असतील, बरोबर. तर कदाचित त्यांच्या आणखी मुळाशी खोलात जर गेलं तर त्यांची कारणं पण थोडी असतील, तर त्या कारणांवर आपल्याला मग उद्या अटॅक करता येईल. हम्म. त्यामुळे आधी आपण आज म्हणलं तसं की आज आपण फक्त कारणं ती जास्त समजावून घेणार आहोत खोलात, त्याची बायोलॉजी आपण आज बोलणार आहोत. राईट. बायोकेमिस्ट्री आणि फिजिओलॉजी आपण बोलणार आहोत. पण ह्याचं चित्र उभं करण्यासाठी मला 1-2 गोष्टींची तुम्हाला आठवण करून द्यायला लागेल. त्यातली एक छोटी गोष्ट आपण पूर्वीच्या एका एपिसोडमध्ये बोललोय, पण त्याची मी तुम्हाला आठवण करून देतो की आपल्या शरीरामध्ये अनंत प्रकारच्या रिॲक्शन्स ह्या सदैव घडत असतात प्रत्येक मिनिटाला. बरोबर. शेकडो हजारो रिॲक्शन्स, कदाचित जास्त सुद्धा. आणि त्या रिॲक्शन्स योग्य वेळी घडत जर गेल्या तर आपलं एक आंतरिक जे आरोग्य आहे, ज्याला आपण मेटाबॉलिक हेल्थ असा शब्द वापरतोय, ते व्यवस्थित राहतं. आणि ह्याला आपण उपमा बघितली होती की एखाद्या खूप बिझी रेल्वे स्थानकाची, की जिथे खूप ट्रेन्स येत आहेत जात आहेत, अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत, अनेक प्रकारच्या ट्रेन्स आहेत, त्यांची आपापली वेळापत्रक आहेत, आणि फक्त हिरवा आणि लाल अशा 2च सिग्नल्सनी आपण त्या ट्रेनचं सगळं वेळापत्रक, मग किती का मोठं स्टेशन असे ना, तिसरा सिग्नल आपण बघत नाही. बरोबर. सो तसंच बॉडीमध्ये जर आपल्या शरीरामध्ये अशा अनेक प्रकारच्या रिॲक्शन्स होत आहेत, तर त्या नियंत्रण करण्यासाठी कोण कधी घडली पाहिजे, कुठली रिॲक्शन कधी घडली पाहिजे, हे सांगण्यासाठी हॉर्मोन्स काम करतात. बरोबर. जे संप्रेरक जी आहेत आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये, तर ती सांगतायत कुठल्या रिॲक्शन्सला की आता तू चालू हो, आता तू बंद हो, अशा अर्थाने. राईट. हे एक तर झालं. आणि याच्यामध्ये आपण तेव्हा बघितलं तसं की उलट एकमेकांच्या विरुद्ध रिॲक्शन्स पण आपल्याला लागतात. म्हणजे आपल्याला जी हॉर्मोन्स लागतात ती झोप येण्याचं हॉर्मोन पाहिजे तसं, उठल्यावर तरतरी वाटण्याचं पण पाहिजे, बरोबर, भूक लागण्याचं पाहिजे तसं, पोट भरल्याचं पण पाहिजे. तर आता ह्या हॉर्मोन्स नॉर्मली कशी फंक्शन होणार आहेत, नॉर्मली कसं ते काम करणार आहेत, तर ही हॉर्मोन्स ही आपल्या शरीरामध्ये एक बेसलाईन लेव्हलला असतात, एका खालच्या पातळीवर असतात. शून्य असं नाही, पण एका खालच्या पातळीवर असतात. आणि त्यांच्या कामाची वेळ आली की त्यांची पातळी वाढते, आणि त्यांची पातळी वाढणं हाच एक सिग्नल आहे. सो त्या हॉर्मोनचं ज्यांनी ऐकणं अपेक्षित आहे ते त्यांना त्यांचं आपापलं माहिती आहे. ते हॉर्मोनचं ज्यांनी ऐकणं अपेक्षित आहे ते त्या हॉर्मोनची लेवल बघत असतात. हॉर्मोनची लेवल वर गेली की त्याची ती आज्ञा आहे, ऑर्डर आली आता हॉर्मोनकडनं, असं म्हणून ते आपली कामं चालू करतात. राईट. आणि ती कामं चालू झाल्यावर एक प्रकारची फीडबॅक सिस्टीम असते, मग ते हॉर्मोन खाली येतं, कारण वरती आलं, ऑर्डर मिळाली, परत खाली आलं. म्हणजे जसं आपण एखाद्या रेल्वे स्थानकावर करू की त्या प्लॅटफॉर्मवर आपण हिरवा सिग्नल सदैव नाही ठेवणार, आपण लाल सिग्नल ठेवू. काम असलं रेल्वेला जाऊ देण्याचं की हिरवा करून परत लाल करू, तसं काहीसं बॉडी करते, तसं काहीसं आपलं शरीर करतंय की हॉर्मोनची लेवल युजली लो आहे, काम असलं की वर आली, परत खाली गेली. आता गंमत काय होईल, समजा एखाद्याच्या शरीरामध्ये ही हॉर्मोनची लेवल वर आली आणि ती वरच राहिली, क्रॉनिकली वर राहिली, म्हणजे बराच काळ जर वर राहिली, तर काय गंमत होईल की त्या ज्या सिस्टीम्स आहेत, ज्या पेशी आहेत, ज्यांना ती आज्ञा, ज्यांनी ऐकणं अपेक्षित आहे, त्यांच्या थोडंसं मागे लागल्यासारखं होईल की अरे तू कर कर कर, असं त्यांना सदैव आज्ञा मिळते. राईट. आणि बायोलॉजिकल सिस्टीम्समध्ये साधं तत्व असं आहे की अशा पद्धतीने सदैव येणाऱ्या ऑर्डरला, म्हणजे ज्याला आपण कन्सिस्टंट हाय सिग्नल असं म्हणू, असा जो सिग्नल सदैव येत राहतो, त्याला थोडंसं बायोलॉजिकल सिस्टीम्स ट्यून आउट करतात. हे आपापल्या प्रिझर्वेशनसाठी बायोलॉजिकल सिस्टीम्सनी डेव्हलप केलेलं मेकॅनिझम आहे. ट्यून आउट करतात म्हणजे त्याला जास्त रिस्पॉन्ड करत नाहीत. म्हणजे बाहेरनं बघणाऱ्याला असं वाटतं की ऑर्डर तर मिळतीये, पण तुम्ही त्याच्यानुसार वागत नाहीत किंवा तेवढं वागत नाही आहात, कमी कमी वागताय, थोडंसं दुर्लक्ष केल्यासारखं करताय, थोडंसं रेजिस्ट केल्यासारखं करताय, विरोध करताय त्याला. म्हणजे समजा एखादा शाळेतला मुलगा अभ्यास करत नसेल आणि त्याचे वडील समजा रोज त्याच्या मागे लागत राहिले संध्याकाळी की अरे तू अभ्यास कर, अभ्यास कर. पहिले 4-6 महिने तो ऐकतो, वर्षभर ऐकतो, नंतर वर्षांनी बाबा रोजच ओरडतात म्हणल्यावर तो थोडा कोडगावून जातो आणि तो म्हणतो जाऊ दे बाबा, काय रोजच ओरडतात, जाऊ दे मी नाही करत. तर आपल्या सिस्टीम्स अशा पद्धतीने कोडग्या होऊ शकतात किंवा रेजिस्टन्स दाखवू शकतात. बरोबर. हे सगळं रामायण सांगण्याचं कारण असं आहे की ह्या परसिस्टंट हाय हॉर्मोनच्या लेवलमुळे एक कॉम्प्लिकेशन तयार होतं, ते म्हणजे की ह्या रेजिस्टन्स पैदा होतो. राईट. आणि हा त्या हॉर्मोनला आलेला रेजिस्टन्स आहे, त्यामुळे त्याला आपण त्या हॉर्मोनचा रेजिस्टन्स असं म्हणूया. आणि गोष्ट इथेच थांबत नाही, तर ही हॉर्मोनची हाय लेवल म्हणजे उच्च पातळी आणि त्यामुळे आलेला विरोध, त्या हॉर्मोनला आलेला विरोध, यांच्यामध्ये एक दुष्टचक्र तयार होतं, एक विशियस सायकल तयार होते. बरोबर. म्हणजे आता मी अशी बोलताना ती आडवी रेष स्टॅटिक काढतोय, पण ऍक्च्युली तुमची हॉर्मोनची लेवल हळूहळू वर सरकत जाणार आहे. का? कारण हॉर्मोनची लेवल इतकी रेजिस्टन्स आला, पण रेजिस्टन्स आल्यामुळे हॉर्मोनला वाटतं की अरे, म्हणजे शरीराला वाटतं की काम झालं नाही, कदाचित हॉर्मोन कमी पडला असेल, त्यामुळे हॉर्मोनची लेवल थोडीशी वर सरकते, कारण हे फीडबॅक मेकॅनिझम बिघडायला लागतं.
किंवा ते बेसिकली सांगतंय शरीराला की ते काम झालं नाही, ऑर्डर मिळाली पण ती कदाचित पुरेशी पडली नसेल. त्यामुळे शरीर होत आहे काय शरीरामध्ये की ही हॉर्मोनची लेवल हळूहळू वर सरकत जाते आणि त्यामुळे रेझिस्टन्सची पातळी पण वर सरकत जाते. कारण जितके बाबा जास्त ओरडतात तितकी मुलं जास्ती कोडगी, ज्याचे बाबा विशेष त्याला ओरडत नाहीत ती मुलं फारशी कोडगी होणार नाहीत. बरोबर. त्यामुळे हॉर्मोनची क्रॉनिकली हाय लेव्हल आणि त्याच्यातनं आलेला रेझिस्टन्स ही जणू काही व्हिलन्सची जोडगोळी आहे. बरोबर. तर हा एक कळीचा मुद्दा आहे. हे थोडंसं पडद्यामागची बायोलॉजी मी तुम्हाला सांगतोय. राईट. सो आता जेव्हा आपण क्रॉनिक डिसीजेस जे आपण मगाशी बोलत होतो ते आणि हे ह्याचा संबंध कसा जोडायचा. बरोबर. तर आता आपण लॉजिकली एक स्टेप त्याच्याकडे येऊया. तर त्याच्यासाठी एक सगळ्यांना तसा माहित असलेला एक रोग आपण घेऊया, टाईप 2 डायबिटीस. बरोबर. तर मधुमेह, टाईप 2 डायबिटीस सगळ्यांनी ऐकलेलं आहे. रक्तातली साखर वाढली वगैरे आपल्याला माहित असतं. तर त्याची थोडंसं आपण त्या रोगाचा प्रवास समजून घेऊया, कसा होतोय तो. म्हणजे मगाशी जे आपण बघितलं की हॉर्मोनची पातळी आणि त्यातनं आलेला रेझिस्टन्स, आणि ह्या लेन्समधनं, या दृष्टिकोनातनं आपण तो समजून घेऊ. तर आता तुम्हाला माहिती आहे तसं की इन्शुलिन नावाचं एक महत्वाचं हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये आहे. इन्शुलिनची बरीच 8-10 कामं आहेत, पण त्यातलं एक काम असं आहे की आपल्या रक्तातल्या साखरेची पातळी जी खाल्ल्यानंतर वर गेलेली असते तिला परत नॉर्मल पातळीला आणण्यासाठी इन्शुलिन आपल्याला मदत करतं. ते कसं करतं, तर ती साखर ते घेतं आणि रक्तातनं वाहत नेऊन आपल्या पेशींना ती साखर ते देतं. पेशींना म्हणजे कुठल्या पेशी, तर त्या मेंदूच्या पेशी आहेत, मसल्सच्या आहेत, बाकी आपल्या ऑर्गन्सच्या आहेत. बरोबर. म्हणजे साखर त्यांना एनर्जी म्हणून वापरायची आहे. त्या पेशींना ते इन्शुलिन ते साखरेला बरोबर घेऊन जाऊन त्यांना देता येते. आणि ते करता येते म्हणजे काय करता येते की त्या पेशींपाशी जाऊन ते जणू काही दरवाजावर एखाद्या डिलिव्हरी पर्सननी नॉक करावं, अमेझॉनच्या डिलिव्हरी ड्रायव्हरनी, आणि पॅकेट द्यावं, तसं ते देत आहे. बरोबर. आणि ते ग्लुकोज आत गेलं की मग इन्शुलिनचं काम संपलं, नाही तर ग्लुकोज रक्तातच राहील, म्हणजे रक्तातली पातळी ग्लुकोजची खाली येणार नाही. तर हे इन्शुलिनचं काम आहे अनेक कामांपैकी, पण हे कदाचित सगळ्यात फेमस काम आहे. सगळ्यात महत्वाचं असं मी मुद्दा म्हणत नाही, पण सगळ्यात फेमस काम आहे. बरोबर. आता हे काम करताना आपण एक साधारण अवस्था निरोगी माणसामधली बघूया की खाल्ल्यानंतर समजा त्या रक्तामधली एक ग्लुकोजची पातळी एक नॅचरली वाढणार आहे, त्यात काही तसा अपायकारक नाही, पण नॅचरली एक वाढणार आहे. आणि ती परत नॉर्मलला खाली आणण्यासाठी अमुक एक इन्शुलिन मला लागलं. ही माझी साधारण अवस्था आहे, नॉर्मल अवस्था आहे, ही निरोगी अवस्था आहे. हे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये होत आहे. आता होतंय काय की आपण अनेकदा मोजताना हे ग्लुकोजच फक्त मोजतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या अनेक जण करत असतील की टेस्ट मॅन्युअल तुम्ही चेकअप करता, ग्लुकोजची लेवल मोजता. बरोबर. आम्ही लोकांना सांगतो मोजताना, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर की ते इन्शुलिनची लेवल पण मोजा, कारण ती ग्लुकोजची लेवल नियंत्रित ठेवायला तुम्हाला किती इन्शुलिन लागलं हे महत्वाची गोष्ट आहे. राईट. म्हणजे एखादी 2 कार आहेत समजा, त्या दोन्ही 20 किलोमीटर पर आवरनी चालल्या आहेत, म्हणजे बाहेरनं दिसताना स्पीड सेम आहे, पण एकीचं काहीतरी इंजिनमध्ये बिघाडे आणि त्याचं प्रचंड स्ट्रेसमध्ये इंजिन फारच ऍक्सेलेटर प्रेस करायला लागलाय, असं काही कल्पना करा. वर्ण बघताना तुम्हाला वाटेल सेम आहे, पण तसं नाहीये. तुम्ही जेव्हा तसं तिथे पडद्यामागे जसं बघता किंवा अंडर द हुड बघता, तसंच इथे इन्शुलिनची पातळी मोजली पाहिजे. सो आता कल्पना करूया की निरोगी अवस्थेमध्ये ती नॉर्मल आहे इन्शुलिनची पातळी, आणि ग्लुकोजची पातळी पण नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल चालू आहे. आता समजा अशी कल्पना करू की ह्या व्यक्तीमध्ये समजा लाईफस्टाईलमध्ये, न्यूट्रिशनमध्ये काही गडबड झाली आणि त्यांच्या रक्तामध्ये ही जी ग्लुकोजची जी पातळीची वाढ आहे खाल्ल्यानंतर, ती वारंवार आणि भरपूर व्हायला लागली. जर ही ग्लुकोजची पातळी वाढायला लागली रक्तामध्ये, तर तुम्हाला साधी गोष्ट आहे की जास्त डिलिव्हरी ड्रायव्हर्स हे इन्शुलिन नावाचे बोलवायला लागतील. सो तुमचे पॅनक्रियाज जास्त पाठवतात, आणि कसं बसं करून, खूप कष्ट करून त्या सेल्सच्या दाराशी पुन्हा जाऊन नॉक करून ते भरपूर ग्लुकोज त्यांना द्यायचा प्रयत्न करतात आणि यशस्वी पण होतात. बरोबर. म्हणजे पडद्यामागे आता काय झालं की मी जर फक्त वरवर बघितलं तर माझी ग्लुकोजची पातळी आताही नॉर्मलच आहे. याला जर आपण स्टेज 2 म्हणलं, बरोबर, पहिली आपली स्टेज 1 जी हेल्दी स्टेज आहे, स्टेज 2 मध्ये म्हणलं तर ग्लुकोजची पातळी नॉर्मल आहे, पण इन्शुलिनची पातळी वाढून बसली आहे. बरोबर, कारण मला जास्त इन्शुलिन लागतंय लॉजिकली. आणि प्रत्येक पेशीचं कसं होतंय की आता जास्त ग्लुकोज आहे, पेशी तेवढ्याच आहेत, म्हणजे आता जास्त वेळा माझ्या दाराशी पॅकेज येणार, म्हणजे काय की माझ्या मागे लागल्यासारखं होईल ना, तू ग्लुकोज घे. जितकं ग्लुकोजचं लोड जास्त, तितकं जास्त वेळा इन्शुलिन त्या सेलच्या दारापाशी येणार आणि दार वाजवणार. पहिल्यांदा होतं असं की सेल्स त्यांना ऐकायचं असतं, इन्शुलिन ऐकायचं नसतं असं काही नाहीये, तर ते भरपूर इन्शुलिन येतं, त्यांच्या मागे लागताना ते ग्लुकोज ऍक्सेप्ट करतात. म्हणजे ह्याही अवस्थेत माणूस राहू शकतो. आणि आपण जर पडद्यामागे मोजलं तर आपल्याला लक्षात येतं की ही हाय इन्शुलिन आणि नॉर्मल ग्लुकोज अशी ही अवस्था आहे. राईट. म्हणजे जर का इन्शुलिन लेवल मोजली नाही टेस्ट करताना, बरोबर, तर त्या माणसाची किंवा त्या व्यक्तीची शुगर लेवल जी आहे ती नॉर्मल दिसेल. सो तो
काय म्हणतात आता ऑब्व्हियसली त्याच्या रेंज नुसार त्याचा तो प्री डायबिटिकच्या किती जवळ आहे और ह्या सगळ्या गोष्टी होतील. बरोबर. पण टेक्निकली त्याला डायबिटीज हा आजार नाही असं आपण म्हणू, जर का त्यांनी इन्सुलिन तपासलं नाही तर. कारण डायबिटीसची डेफिनेशन आपण त्याच्यानुसार केली आहे की रक्तातले साखरेचं प्रमाण काय. मी ढोबळ मानाने आता बोलतो. राईट. सो त्यामुळे आता अशी बघूया आपण गंमत की मगाशी जसं आपण बघितलं की एखाद्या हॉर्मोनची हाय लेवल, आता इथे इन्सुलिनची हाय लेवल आहे, राईट, ती दुसऱ्या त्या जोडगोळीमधला दुसरा जो आहे रेझिस्टन्स त्याला घेऊनच येते. कुठल्याही हॉर्मोनची हाय लेवल आणि त्या हॉर्मोनला आलेला रेझिस्टन्स हे एकत्रच येतात. बरोबर, राईट. ती जोडगोळी आहे विलन्सची. त्यामुळे ह्या व्यक्तीच्या शरीरामध्ये होत आहे काय की आत्ता त्यांची ग्लुकोज आत्ता नियंत्रणात आहे, ग्लुकोजची पातळी, पण इन्सुलिनची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे ते नॉर्मोग्लायसिमिया आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे काय, नॉर्मल आहे ग्लुकोज. टेक्निकल शब्द काय, नॉर्मोग्लायसिमिया. पण दे आर हायपर इन्सुलिनिमिक. म्हणजे त्यांना हायपर इन्सुलिनिमिया आहे आणि म्हणूनच त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. म्हणजे इन्सुलिन विरोध आणि अति इन्सुलिनता असं समजा मी त्याला मराठीत म्हणायचं तर अति इन्सुलिन आहे आणि इन्सुलिन विरोध आहे. हे दोन्ही अवस्था त्यांच्या शरीरामध्ये घडत आहेत. आणि दुर्दैवाची बाब अशी आहे की ह्या अवस्थेमध्ये माणूस 10, 12, 15 वर्ष राहू शकतो. म्हणजे जरी मी अगदी निगुतीने दर वर्षाला ग्लुकोजची टेस्ट करून घेत असेल तर मला लक्षात येणार नाही, कारण माझी ग्लुकोजची टेस्ट नॉर्मलच येईल. पण मी ऑलरेडी इन्सुलिन रेजिस्टंट झालो आहे. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला मगाशी हॉर्मोन्सचं बिघडलेलं गणित म्हणलं ते पडद्यामागे घडायला लागलंय. आता फक्त त्याचा इफेक्ट अजून दिसला नाहीये, पण त्याची पूर्वतयारी चालू आहे. आता आपण तिसऱ्या अवस्थेकडे जाऊ. हे समजल्यानंतर इथे 10, 12, 15 वर्ष गेली आहेत माझी. म्हणजे खरं तर मला लोकांना इथूनच परत स्टेज 1ला परत आणायला आवडेल. तिथेच पकडूया आपण, त्यांना परत आणूया. ते पकडण्याचा मार्ग जसं तू म्हणलास की इन्सुलिन मोजणं हा त्या पकडण्याचा मार्ग आहे. बरोबर. पण समजा त्यांनी ते नाही मोजलं, त्यांना हे लक्षात नाही आलं आणि आहे ती लाईफस्टाईल चालू राहिली तर काय गंमत होईल. आता आपण स्टेज 3 मध्ये पोहोचू. स्टेज 3 मध्ये काय होणार आहे की आता एक अशी अवस्था येईल की जेव्हा सेल्सनी आता गेली 10, 12, 15 वर्ष त्या इन्सुलिनचं सगळं मागे लागणं ऐकलंय की ठीक आहे बाबा, तो आता म्हणतोयस आता घेतो, पण थोडंसं रेजिस्ट करतायत, थोड्याशा कोडक्या व्हायला लागल्या. वन फाईन डे ते म्हणणार आहेत की आता आम्ही आणखी ग्लुकोज नाही घेऊ शकत, आणखी ग्लुकोज मी ऍक्सेप्ट करू शकत नाही. म्हणजे तुमच्या रक्तातली ग्लुकोजची पातळी जी आतापर्यंत नियंत्रणात राहत होती ती राहणार नाही, ती आता राहणार नाही. त्या स्टेजला साधारण तुम्हाला लोक म्हणतील की आता तुम्ही फॉर्मली डायबेटिक झालात. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठल्या 3 अवस्थांमधून गेलात बघा. नॉर्मल ग्लुकोज, नॉर्मल इन्सुलिन, मग नॉर्मल ग्लुकोज, हाय इन्सुलिन, ज्याच्यात तुम्ही अनेक वर्ष असू शकतात. कोणी 5 वर्ष सुद्धा असू शकेल, पण भरपूर वर्ष त्यात तुम्ही असू शकाल. आणि तिसरी अवस्था म्हणजे आता इन्सुलिन तर हायच हाय आहे, पण आता ग्लुकोज पण हाय व्हायला लागलं, आता तुम्ही फॉर्मली डायबेटिक झालात. आणि गंमत म्हणजे ह्या सगळ्या, म्हणजे मी हाताने दाखवताना थोडी स्टॅटिक लेवल दाखवते किंवा स्थिर दाखवते, पण ती इन्सुलिनची लेवल आपण मागाशी बोलतो तशी स्थिर नाही आहे. पहिल्या वर्षी जेव्हा वाढायला लागली तेव्हा ती एवढीच असेल कदाचित, पुढच्या वर्षी थोडी आणखी वाढेल, कारण आणि ती लेवल हाय म्हणजे हायपर इन्सुलिनिमिया आणि त्याच्या बरोबर येणारा इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा इन्सुलिन विरोध हे वाढत चालले, इंटेन्सिफाय होत चालले ते. आणि ते गेले 10, 12, 15 वर्ष इंटेन्सिफाय होत आहेत, आज झालेले नाहीत. बरोबर. आता ह्या तिसऱ्या अवस्थेत आपण फॉर्मली म्हणू की आता तुम्ही डायबेटिक झाला. मग ही मंडळी ती ग्लुकोज सप्रेशनच्या त्यांना गोळ्या दिल्या जातील वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातील. म्हणजे म्हणायचा अर्थ असा की माझा डायबिटीस हा ह्या स्टेज 3ला चालू झाला, पण माझा इन्सुलिन रेजिस्टन्स हा आधीच चालू झाला. म्हणजे मी जर इन्सुलिन ट्रॅक जर माझं केलं, इन्सुलिन मी मोजलं दरवर्षी, तर मला आधीच कळणार आहे. तो एक प्रिडिक्टिव्ह मार्कर आहे. बरोबर. तो वर्तवू शकणार आहे की बाबा तू ह्या चुकीच्या रस्त्यावर चाललायस तर तू आधीच मागे ये. डायबिटीस व्हायची गरज नाही जर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टंट झाला नाहीत तर. शुअर. बरोबर. सो अशी ती. आणि आता चौथी सगळ्यांना माहित असलेली अजून एक अवस्था म्हणजे काय की ह्या तुम्ही अनेकांना बघितलं असेल की हेवी डायबिटीसचे पेशंट बाहेरनं इन्सुलिन घेतात. आता तुम्ही म्हणाल की तू तर म्हणतोस की भरपूर इन्सुलिन आहे. बरोबर. मग ती अवस्थेत ते कसे पोचतायत तर 10, 15, 20 वर्ष प्रचंड इन्सुलिन तयार करून आपल्या पॅन्क्रियास मधल्या बीटा सेल्स हे दबून जातात. लिटरेचरमध्ये फटिग्ड असा शब्द वापरला जातो. सो ते थकून जातात, त्यामुळे ते पुरेसे इन्सुलिन प्रोड्यूस करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना काय होतं की त्यांची ग्लुकोज तर हाय राहते. आणि मगाशी मी जे असं तिसऱ्या अवस्थेत दाखवलं हाय इन्सुलिन हाय ग्लुकोज, त्यांचं ग्लुकोज हायचे, आता इन्सुलिनच्या सेल दमल्यामुळे, बीटा सेल दमल्यामुळे त्या एवढंच इन्सुलिन प्रोड्यूस होतं. उरलेलं द्यायला लागतं, कारण त्याच्याशिवाय ते ग्लुकोज लेवल मॉनिटर होणार नाही. सो तुम्ही ज्यांना बघता की जे इंजेक्टेबल इन्सुलिन घेतात ते चौथ्या अवस्थेला पोहोचलेले मंडळी आहेत. बरोबर. तर हा टाईप 2 डायबिटीसचा हा प्रवास आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं, पटकन समरी करायची तर, की हॉर्मोन्सचं वागणं समजून घेतलं, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल, आणि एक हॉर्मोन घेतलं इन्सुलिन, आणि त्यातनं एका रोगाचा प्रवास समजून घेतला. आणि त्यातही कळीचा मुद्दा हा समजून घेतला की इन्सुलिन रेजिस्टन्स आधीच घडायला लागलाय आणि तो रोग थोडासा मॅनिफेस्ट नंतर झालाय. इतर जे क्रॉनिक डिसीजेस आहेत जे आपण बाकी लिस्ट मधले, तर याचे सुद्धा असे मार्कर्स आहेत का? बरोबर. जे आधी तुम्हाला अलर्ट करतील, सांगतील की बाबा तुझा रस्ता थोडासा चुकतोय, तर बरोबर इथनं परत जाणं सोपं आहे. बरोबर.
हा एक प्रश्न आहे. आणि पुढचा प्रश्न मला त्याला जोडून असा आहे की तिसऱ्या चौथ्या स्टेजचं जे तू म्हणालास की जिथे प्रॉपर फॉर्मली डायबिटीस ज्यांना लेबल लागलेलं आहे त्यांना युजली गोळी सुरू होते. बरोबर. तर ती गोळी सुरू होते याचं कारण असं आहे की तो कंट्रोल करायला पाहिजे ह्या सदरामध्ये, पण ते कंटिन्युअस राहतं, ती गोळी आजन्म चिकटते असं जनरली शब्द वापरला जातो. तर हे रिव्हर्सिबल गोष्टी आहेत का या? बरोबर, चालेल, दोन्ही बोलूया. सो आता एखादा म्हणेल, समजा हे सगळं डिस्कशन ऐकून मी तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे मी येतो, की एखादा असं म्हणेल की पण ठीक आहे, मी नाही आहे डायबेटिक, कशाला मी इन्शुलिनची एवढी चिंता करायला पाहिजे, किंवा इन्शुलिन रेजिस्टन्सची एवढी कशाला मी चिंता करायला पाहिजे. बरोबर, नाहीये मी डायबेटिक. बरोबर. तर त्यांचा प्रश्न करेक्ट आहे. आणि म्हणून आपण त्याला एक, जे मगाशी मी बोलताना असं म्हणलं की ह्याचा जो एक मोठा पट आहे ह्या सगळ्या क्रॉनिक डिसीजचा, तो थोडासा त्यांच्यासमोर आपण मांडला पाहिजे, हे महत्व सांगण्यासाठी. मी आता फक्त त्यातला एक रोग आपण आता समजून घेतला, टाईप 2 डायबिटीसचा प्रवास, म्हणजे त्याला डिसीज प्रोग्रेशन म्हणून ते आपण आता समजून घेतलं. तर असं समजून घेताना मी परत एकदा त्या डिसीजेसची नावं घेतो, आणि तुम्ही एक मनामध्ये लक्षात आणा की तुमच्या आजूबाजूला तुम्हाला अनेक लोक माहिती आहेत की ज्याने त्रस्त आहेत. इनफॅक्ट जगामध्ये तुम्हाला जाता स्टॅटिस्टिक्स सांगायचं तर नॉन कम्युनिकेबल डिसीज ज्याला आपण म्हणू, ते हे सगळे क्रॉनिक लाईफस्टाईल डिसीजेस आहेत. हे नॉन कम्युनिकेबल आहेत, म्हणजे संसर्गजन्य रोग नाही आहेत, ते सोडून होणार आहे. ह्यांचा आजच्या हेल्थकेअरवर सगळ्यात मोठा बोजा आहे, ग्लोबल हेल्थकेअरवर. राईट. बरोबर. म्हणजे लाईफस्टाईल क्रॉनिक डिसीज आज अमेरिकेचं, मला आता नंबर माहिती आहे म्हणून, आकडा माहिती आहे म्हणून, की त्यांच्या जीडीपीच्या जवळपास 18% जीडीपी आज ते हेल्थकेअरवर खर्च करतायत, आणि त्या 18%मधला 85 ते 90% हा लाईफस्टाईल क्रॉनिक डिसीजवर खर्च होतोय. म्हणजे म्हणायच्या असा एका अर्थाने म्हणा की कोणी अरे ऍक्सिडेंट होऊन बिचारा पडला आणि त्याचं हाड मोडलं, ह्या टाईपचा म्हणजे हॉस्पिटल व्हिजिट वेगळ्या पद्धतीची झाली, ती तेवढ्यापुरती असते, त्याला काही तेवढ्यापुरतंच कारण असतं, तो काही लाईफस्टाईल क्रॉनिक डिसीज नाही. पण इतका बोजा आपल्या जीडीपीवर सुद्धा आणि ओव्हरऑल हेल्थकेअर सिस्टीमवर, त्यांच्या खांद्यांवर आज सगळ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा जो आहे, तो ह्या लाईफस्टाईल क्रॉनिक डिसीजमुळे आहे. आणि थोडंसं आपल्या डोक्यात असं असतं की हे सगळे बिग किलर्स आहेत, म्हणजे टाईप 2 डायबिटीस असेल, हार्ट डिसीज असेल, किडनी डिसीज असेल, लोक डायलिसिस पर्यंत पोहोचतात, मग फॅटी लिव्हर आहे, पीसीओडी आहे, असे अनेक पद्धतीचे आजार आहेत, हाय ब्लड प्रेशर आहे. ह्याच्याकडे बघताना थोडंसं आपण असं बघतो की हे वेगवेगळे आजार आहेत, आपल्याला कुठेतरी माहीत असतं की हे झालं की मे बी हे होऊ शकतं, पण त्याचा पूर्ण इम्प्लिकेशन त्याचा आपण विचार कदाचित केलेला नसतो. तर ते आपल्या डोक्यात कसं असतं की हे 10 वेगळे आजार आहेत, ते 10 वेगळ्या डॉक्टरांकडे मला गेलं पाहिजे, किंवा 10 वेगळ्या पद्धतीचे त्याला उत्तर आहेत, त्याच्या 10 वेगवेगळ्या पद्धतीची औषधं आहेत. मी थोडंसं असं तुम्हाला चित्र मनामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करतोय की ते त्या अर्थाने वेगळे 10 रोग नाही आहेत. आता जवळपास मी जी 8-10 नावं घेतली, बरोबर, हे त्या अर्थाने वेगळे 8-10 रोग नाहीत, आणि म्हणून एखाद्याने ह्या इन्शुलिन रेजिस्टन्सवर लक्ष दिलं पाहिजे, जरी त्याला आता डायबिटीस नसेल तरी. एक जाता आता फक्त आपण लोकांना सांगूया की हे जे तू म्हणतोस की इन्सुलिन टेस्ट करायचंय, तर ते तुमच्या नॉर्मल जी ब्लड ग्लुकोज लेवलच्या ज्या टेस्ट असतात त्याच्याबरोबरच ही होऊ शकते, आणि खर्चातला फार मोठा फरक आहे अशातला भाग नाहीये. राईट. बरोबर. रिलेटिव्हली म्हणजे फास्टिंग ग्लुकोज पेक्षा ती थोडीशी खर्चिक आहे, पण वर्षात एकदा आपण तसंही थोडे पैसे घालून आपण जी पॅथ लॅब मध्ये नॉर्मल टेस्ट करतो, म्हणजे प्राइस डिफरन्स खूप नाहीये, थोडंसं असते, बरोबर, सगळेजण करू शकतात. आणि तुमच्या आसपासची कुठलीही पॅथॉलॉजी लॅब ही ऑफर करते, फक्त आपल्याला ते विचारायला लागते, कारण त्यांच्या अनेक स्टँडर्ड पॅकेजेसमध्ये फास्टिंग इन्शुलिनची टेस्ट ही नसते. बरोबर. त्यामुळे तुम्ही जेव्हा समजा तुमच्या कंपनीच्या थ्रू समजा तुमचा ब्लड चेक होत असेल, किंवा तुम्ही आपापलं जाऊन करत असाल, किंवा तुम्ही टिपिकली काही प्लॅन्सना साइन अप केला असेल, अनेक प्रकारचे प्रोव्हायडर्स असे प्लॅन आपल्याला अॅन्युअल चेकअपचे देतात, त्यात तुम्ही गंमत म्हणून बघा, त्यात युजली 99% वेळेला फास्टिंग इन्शुलिन लिस्टेडच नसतं. ते तुम्ही ऍडिशनल सांगितलं की ते तुमच्या पॅथॉलॉजीमध्ये करतील, कॅपेबिलिटी त्यांच्याकडे डेफिनेटली आहे, ती काही खूप फॅन्सी टेस्ट नाही त्या अर्थाने, थोडीशी नेहमीचे आपल्या फास्टिंग ग्लुकोज वगैरे बऱ्या की हल्ली चीप झाल्या, त्याच्यापेक्षा थोडीशी महाग आहे, पण अशी प्रोहिबिटिव्ह नाही. राईट. तर ह्या रोगांचा मगाशी आपण म्हणलं तसं की आपल्या डोक्यामध्ये थोडेसे हे वेगळे 10 रोग, त्याचे जे आपल्याला माहित असताना, अरे किडनी डिसीज मग मी नेफ्रॉलॉजिस्टकडे चाललो, हार्ट डिसीज झाला मी कार्डिओलॉजिस्टकडे चाललो, डायबिटीस झाला डायबेटॉलॉजिस्टकडे चाललो, ते लठ्ठ झाले तर आमच्याकडे फिटोलिकमध्ये जिम लावायला म्हणून येतात. बरोबर. सो त्यांना जणू काही माहिती आहे की ह्या 10 वेगळ्या पद्धती लोकांकडे मला जायचं. तर मी जे चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतोय की हे त्या अर्थाने हे लाईफस्टाईल क्रॉनिक डिसीज जे आहेत ते त्या अर्थाने असे अलग केलेले डिसीज नाहीच आहेत ऍक्च्युली.
ते इतके इंटरकनेक्टेड आहेत की मी त्यांच्याकडे एकाच विषारी झाडाच्या 10 फांद्या असं म्हणून बघतो. बरोबर. एकाच विषारी झाडाच्या 10 फांद्या आहेत त्या. बरोबर. मग आता त्या फांद्यांच्या मुळाशी काय आहे ते थोडंसं बघूया. तर मगाशी जी आपण जोडगोळी बोलली ती ऍक्च्युली या फांद्यांच्या मुळाशी आहे. बरोबर. ती कुठली जोडगोळी आहे तर अति इन्सुलिन आणि इन्सुलिन विरोध म्हणजे हायपर इन्सुलिनमिया आणि इन्सुलिन रेजिस्टन्स ही जी जोडगोळी आहे व्हिलन्सची ती ह्या झाडाच्या मुळाशी आहे. बरोबर. आणि आणखी काही फॅक्टर्स आहेत ते त्या मुळाला खतपाणी घालत असतात, त्यांच्याकडे पण आपण येऊया. पण मूलतः तुम्ही जर असं बघितलं की ही जोडगोळी आहे. आता हे चित्र उभं करताना आपण बोललो की हे रोग म्हणजे फांद्या आहेत आणि त्या झाडाच्या मुळाशी ही जोडगोळी आहे. पण त्याच्यात मला तुम्हाला काही तळटीपा द्यायच्यात किंवा काही कॅव्हिएट्स द्यायच्यात. तर त्या कॅव्हिएट्स अशा आहेत की ह्या रिस्क फॅक्टर या चित्राच्या बाहेर काही रिस्क फॅक्टर आहेत, म्हणजे हाय इन्सुलिन आणि इन्सुलिन विरोध याच्या बाहेर काही रिस्क फॅक्टर जे वेल नोन आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की अति स्मोकिंगमुळे हार्ट डिसीजची रिस्क वाढते, अति ड्रिंकिंगमुळे आधी फॅटी लिव्हर आणि मग सिरोसिस होऊ शकतं, हे अनेकांना माहिती आहे, त्याच्यासाठी काय माझी गरज नाही. पण आज जगामध्ये नॉन स्मोकर आणि नॉन ड्रिंकरना ज्या पद्धतीने आणि जितक्या प्रमाणामध्ये हार्ट डिसीज आणि फॅटी लिव्हर होत आहे हे फार अलार्मिंग आहे, धोकादायक प्रचंड. त्यामुळे सायन्सच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर आता जे मी हे वर्णन करतोय ही जी थिअरी आहे ही ब्रॉडर थिअरी, हे जास्त व्यापक आहे आणि त्याचा पट मोठा आहे आणि ती जास्त गोष्टी एक्सप्लेन करू शकते. राईट. म्हणजे ज्या नॉन स्मोकरच्या डोक्यात असं आहे की ते पूर्वीपासून मी ऐकलेलं आहे की ते स्मोकिंगनी रिस्क वाढते, पण मी तर नाहीये स्मोकर आणि मला हार्टचा त्रास आहे, त्यांना एक्सप्लेनेशनकडे घेऊन जाणारी ही थिअरी आहे, म्हणून ही महत्वाची आहे. बरोबर. ही पहिली कॅव्हिएट झाली. दुसरी कॅव्हिएट अशी आहे की मी इथे मुद्दाम थोडासा विचार करून मी झाडाची उपमा वापरली आहे. बरोबर. म्हणजे झाडाचं मूळ हे त्या पानाचं काही उगम आहे किंवा मूळ कारण आहे असा आपण विचार करायला जात नाही. पण जर मी मूळ कापलं तर पान जगू शकत नाही हे आपल्याला माहित असतं. मी त्या अर्थाने ही उपमा वापरतोय. बरोबर. म्हणजे अर्थार्थी काय त्या मुळातनं पान येतं असं नसतं, त्याच्यामध्ये गोष्टी घडायला लागतात. बरोबर. म्हणजे मला म्हणायचं असं की आपला जो त्या कारकाची जी दिशा आहे, कारणाची जी दिशा आहे ती फक्त त्या मुळाकडनं त्या रोगाकडे चालली असं माझं म्हणणं नाही आहे. ते जो कॉझल ॲरो आहे तो फक्त त्या हायपर इन्सुलिनिमिया आणि इन्सुलिन रेजिस्टन्स कडून त्या रोगाकडे चालले असं माझं म्हणणं नाही, कारण काही ठिकाणी तर त्याचं नॉन व्हिशियस सायकल आहे परत. बरोबर. म्हणजे काय तर जे लठ्ठ आहेत त्यांचा इन्सुलिन रेजिस्टन्स हा वर्सन होत जातो, बिघडत जातो आणखी, आणि जे इन्सुलिन रेजिस्टंट आहेत त्यांना ओबेसिटीचं गेन होतच, त्यांचा फॅट गेन वर्सन होत जातो. म्हणजे ओबेसिटी आणि इन्सुलिन रेजिस्टन्स यांचं दुष्टचक्र. आता कोण आधी आलं शोधतायत मंडळी, म्हणजे असे ओबेस माणसं शोधून बघतायत की जे अजून इन्सुलिन रेजिस्टंट नाही आहेत. बरोबर. आता हा वाद कदाचित 200 वर्षांनी संपेल, तुला आणि मला हेच 50-100 वर्ष आपल्याला जगायचं आहे. सो मी तुम्हाला एक युजफुल अटॅक पॉइंट देतोय. अशा ठिकाणी मी तुम्हाला बाण मारायला सांगतोय की तो मुळावरच घाव घालेल. असाच विशेष सायकल किंवा हेच दुष्टचक्र थायरॉइड प्रॉब्लेम, हायपोथायरॉइड एस्पेशली हायपोथायरॉइडिझम आणि इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये आहे. ज्यांना अनेकांना थायरॉइडचा त्रास आहे, बाय थायरॉइडचा त्रास पण ह्याच झाडावर आहे, मगाशी त्याचं नाव घ्यायचं राहिलं. सो हायपोथायरॉइडिझम आणि इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये पण हे दुष्टचक्र आहे. कोण आधी आलं सांगणं कदाचित कठीण आहे. बरोबर. तर ही दुसरी कॅव्हिएट झाली. आता आपण अजून एक तिसरी कॅव्हिएट बघूया, ती पण एक गमतीशीर आहे. आता मी तुम्हाला मगाशी असं मनात चित्र दिलं की इन्सुलिन रेजिस्टन्स आणि हायपर इन्सुलिन ही एक जोडगोळी आहे, जणू 2 व्हिलन आहेत आणि ते एकत्र अटॅक करतात. तर समजा अशी कल्पना करा त्या दोघांच्या हातात एक बंदूक आहे. काही रोग असे आहेत की दोघांच्याही गोळ्या तुम्हाला लागण्याची गरज नाही. म्हणजे काय, तर समजा पीसीओडीचं उदाहरण घेऊ की आज अनेकांना पीसीओडी, पीसीओएस, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज, ओव्हेरियन डिसीज हे माहिती आहे. तर त्याच्यामध्ये गंमत काय होते की ओव्हरीच्या ज्या सेल्स आहेत, स्त्रियांमधल्या ओव्हरीच्या ज्या पेशी आहेत, या इन्सुलिन रेजिस्टंट होतच नाहीत. म्हणजे इन्सुलिन रेजिस्टंटची गोळी त्यांना लागतच नाही, कारण ते इन्सुलिन रेजिस्टंट होत नाही, ते इन्सुलिनचं ऐकत राहतात. पण हायपर इन्सुलिनिमियाची गोळी त्यांना लागते. म्हणजे काय, त्या विलनची गोळी लागते. म्हणजे काय की हाय इन्सुलिन ज्या स्त्रीच्या शरीरामध्ये आहे, ज्या मुलीच्या शरीरामध्ये आहे, तिथे होतंय काय की त्या स्त्रीच्या मासिक पाळीच्या दरम्यान साधारण मधल्या भागामध्ये तिला भरपूर इस्ट्रोजेन पाहिजे असतं. शरीर भरपूर इस्ट्रोजेन तयार करतं. बरोबर. आणि त्याच्या मागची एक आणखी गंमत बायोलॉजी मधली अशी आहे की हे इस्ट्रोजेन ऍक्च्युली टेस्टोस्टेरॉन मधून तयार होतं. म्हणजे ज्याला अँड्रोजेन्स आणि इस्ट्रोजेन्स म्हणतात, तसं त्या टेस्टोस्टेरॉन म्हणून ते इस्ट्रोजेन तयार होत आहे. आणि हे तयार करण्यासाठी मदत करणारे जे ॲरोमॅटाइज मॉलिक्युल असतात त्यांच्यामध्ये हाय इन्सुलिन बाधा आणतं. सो ज्यांच्यामध्ये हाय इन्सुलिन आहे त्यांच्यामध्ये ही टेस्टोस्टेरॉन टू इस्ट्रोजेन हे कन्व्हर्जनच होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे राहताना काय राहतं बॉडीत की हायस्ट टेस्टोस्टेरॉन राहतं आणि कमी इस्ट्रोजन राहतं. ऍक्च्युली तुम्हाला उलटं पाहिजे की टेस्टोस्टेरॉन कमी झालं पाहिजे, कारण तेच वापरून तुम्ही इस्ट्रोजन बनवणार आहे. हे साधारण मासिक पाळीच्या साधारण मध्यावर हे घडलं पाहिजे ही प्रक्रिया. बरोबर. जे हाय इन्सुलिनमुळे
घडू शकत नाही नीट, आणि त्याने सगळे ते सिम्पटम एक्सप्लेन होतात की हाय टेस्टोस्टेरॉन आणि अपुरं इस्ट्रोजन, ह्याच्यामुळे जे पीसीओडीचे जे सिम्पटम आहेत ते सगळे याच्यातनं एक्सप्लेन होतात. सो हा कोअर इश्यू आहे. म्हणजे असे पण काही रोग आहेत की ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही विलन्सच्या बुलेट गोळ्या लागण्याची गरज नाही बंदुकीच्या, एकाची लागली तरी पुरेल. हा एक गमतीशीर भाग आहे. आता याचे 2-3 आपण ऑब्झर्वेशन बघू की हे जर झाडाचं चित्र आपण डोळ्यासमोर आणतोय, तर असं तुम्हाला आता सहज लक्षात येईल ह्याचा विचार करताना की एका व्यक्तीचे हात पाय अनेक फांद्यांना लागलेले असू शकतात. बरोबर. म्हणजे एखादा फक्त लठ्ठ असेल आणि त्याला कदाचित बाकी आता काहीच नसेल, हाय बीपी नाही, डायबिटीस नाही, काहीच नाही, हार्ट डिसीज नाही. बरोबर. पण अनेक जण तुम्हाला माहित असतात की जे डायबेटिक आहेत आणि लठ्ठ आहेत, किंवा डायबेटिक आहेत आणि हार्ट पेशंट आहेत, किंवा हाय बीपी वाले आहेत आणि हार्ट पेशंट आहेत, वगैरे वगैरे. बरोबर. सो म्हणजे एका व्यक्तीचे हात अनेक फांद्यांना लागलेले असू शकतात. हे एक झालं. दुसरं म्हणजे कधी कधी एका घरात अशा गमती घडू शकतात की वडील हार्ट पेशंट आहेत, आईला डायबिटीस आहे, मुलीला पीसीओडी आहे आणि मुलाला फॅटी लिव्हर आहे. त्या चौघांना असं वाटतं की आम्हा चौघांचे 4 वेगळे डॉक्टर आहेत, आम्हाला चौघांना 4 वेगळे आजार झालेले आहेत, त्याची वेगवेगळी ट्रीटमेंट आहे. आणि हो ना, आम्हाला असं म्हणजे वेगळं, कारण त्याचा विचार वेगळा वेगळा आहे, कंपार्टमेंट्समध्ये झालेला आहे. मी तुम्हाला असं चित्र तुमच्या मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय की ऍक्च्युली ते एकाच झाडाच्या वेगळ्या 4 फांद्यांवर जाऊन बसलेत. सो माझं त्यांना आवाहन असं आहे की तुम्ही हे शिका की ह्या झाडावरनच खाली कसं उतरायचं आणि चालू लागायचं बाजूला. म्हणजे मी कुठल्या का ब्रांचवर ह्या झाडाच्या असे नका, माझा इंटरेस्ट कशात असला पाहिजे की मी मुळावरच घाव घालतो, किंवा दुसरी अॅनालॉजी द्यायची तर मी सिम्पली झाडावर उतरतो निघून जातो. बरोबर. मला ते अख्खं झाडच नको, कारण झाडावर फार भयंकर मंडळी बसलेली आहेत, फांद्या फार भयंकर आहेत. बरोबर. आणि ते हे पण आहेत ना, हात मिळवणी पण त्याच्यामध्ये आहे. हात मिळवणी आहे. सो आता जरी एका फांदीला हात जरी लागला असला तरी पुढे सगळ्याकडे लागू शकतो तो. अगदी बरोबर. बरोबर. व्हेरी वेल पुट. कारण तुम्ही जितका वेळ त्या झाडावर राहाल, मग कुठल्या का फांदीवर असे ना, शक्यता वाढते. कदाचित नाही पण होणार, हे प्रॉबॅबिलिटी, पण शक्यता वाढते. म्हणूनच डॉक्टर मंडळी पण तुम्हाला सांगतात की वजन कमी करा. बरोबर. कारण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड मध्ये, पण हे इतक्या स्पष्टपणे बोललं जात नाही. बरोबर. राईट. त्यामुळे हे म्हणजे ज्याला मी मिसिंग बिग पिक्चर म्हणतो ते हे आहे क्रॉनिक डिसीजचा विचार करण्याचा, की हे क्रॉनिक डिसीज वेगळे वेगळे डिसीज नसून ऍक्च्युली ते एकमेकांशी फार जवळून निगडीत आहेत, आणि त्यांना खतपाणी घालणारे किंवा त्यांच्या मुळाशी असणारे थोडी कारण आहेत. त्यांना 10 वेगळीच कारण, त्यांचे आपापले मेकॅनिझम्स वेगळे आहेत. ते एक्झॅक्टली कसे होतात, जसं एक मी टाईप 2 डायबिटीस आपण समजून घेतला थोडासा, आणि थोडक्यात पीसीओडी समजून घेतला. त्याचे होण्याचे मार्ग वेगळे असतील किंवा स्टाईल वेगळी असेल, किंवा कोणाला एक्झॅक्टली होणार ते थोडं वेगळं असेल, पण हा इतका कॉमन फॅक्टर आहे की ह्याला लॉजिकली सेन्स, इट मेक्स लॉजिकल सेन्स की त्या मुळावर, त्या कॉमन फॅक्टरवर आपण घाला घातला पाहिजे, त्या मुळाशी आपण घाव घातला पाहिजे, असं आपल्याला तर्काने सांगता येतं. कारण तो इतका क्लोजली निगडीत भाग आहे. राईट. आणि मगाशी मी बोलता असं म्हणलं की ह्या हायपर इन्सुलिनिमिया, हाय इन्सुलिन आणि इन्सुलिन विरोध, इन्सुलिन रेजिस्टन्स, यांच्या बरोबर काही आणखी गोष्टी आहेत की ज्या आणखी वर्सन करतात. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय काय आहे, तर त्याच्यामध्ये स्ट्रेस हा एक मोठा फॅक्टर आहे. बरोबर. पण मगाची गंमत बघा की काही व्यक्ती खुशमिजाज आहेत आणि त्यांना होतोय हार्ट डिसीज किंवा त्यांना आहे हाय बीपी. सो म्हणून ते असं फक्त पुरत नाही तो, पण हा एक फॅक्टर आहे जरूर, कारण स्ट्रेस हा इन्सुलिन रेजिस्टन्सला कारणीभूत ठरू शकतो, असा काही रिसर्च आहे. आणि स्ट्रेसचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असू शकतात. बरोबर. वरवर खुश दिसणारा माणूस असं सांगता येत नाही. बरोबर. चांगला पॉईंट आहे. नंतर मसल मास कमी असणं, ज्याला आपण सार्कोपेनिया म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये, मसल मास कमी असणं हा एक भाग आहे. अपुरी झोप असणं किंवा चुकीच्या वेळेला झोपणं उठणं असणं, म्हणजे ज्याला सर्कॅडियन रिदम नाहीये त्या व्यक्तीमध्ये. सो हे काही फॅक्टर आहेत, हे आणखी हे वर्सन करत जातात. म्हणजे मी तुम्हाला थोडंसं बिगर पिक्चर, मी असं नुसतं म्हणत नाही की हाय इन्सुलिन असलं की झालं, पण त्याचे पाथवेज आपल्याला सापडायला लागलेत, आणि हे गेले काही दशक हे काम चालू आहे, आणि त्याने हे चित्र खूप छान डोळ्यासमोर आपल्या येत आहे. त्यामुळे मी म्हणताना ऍक्च्युली हे सगळं म्हणतो की त्याच्यामध्ये हायपर इन्सुलिनिमिया आहे, त्याच्यामध्ये सार्कोपेनिया आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये डिसरप्टेड सर्कॅडियन रिदम आणि स्लीप आहे, त्याच्यामध्ये हाय स्ट्रेस आहे. आणि टिपिकली स्ट्रेस कसा बघा, गंमत म्हणजे स्ट्रेसच्या आपण विषयावरच आहोत म्हणून, की क्रॉनिक बॅकग्राऊंड जो स्ट्रेस आहे ना, तो प्रॉब्लेमॅटिक आहे. सी, आपण जसे प्राणी म्हणून इव्हॉल्व्ह झालो आहोत, आपण एक शिकारी प्राणी म्हणून इव्हॉल्व्ह झालो, तर आपल्याला अक्युटली म्हणजे थोडा काळ बऱ्यापैकी स्ट्रेस घ्यायची आपल्याला सवय, काही प्रॉब्लेम नाही आपल्या ब्रेनला. बरोबर. म्हणजे काय, तर मी शिकारीमध्ये आहे, राईट, तर मला बऱ्यापैकी स्ट्रेस आहे, कारण तो प्राणी मला उलट काही इजा करू शकतो. राईट. किंवा आमच्या टोळ्यांमध्ये भांडणं चालली आहेत, किंवा आम्ही जंगलात राहतो आणि आमच्यावर कुठल्या बाकी प्राण्यांनी हल्ला केला, शिकारीच्या बाहेरचे प्रकार. तर ह्या सगळ्यामध्ये अक्युटली स्ट्रेस येणं आणि तुम्ही त्या फ्लाईट ऑर फ्राईटमध्ये जाणं आणि ते रिझॉल्व्ह करणं,
हे नॉर्मल अवस्था आहे. सो अक्यूट स्ट्रेसला शरीर चांगल्या पद्धतीने डील करू शकतं. क्रॉनिक जो एक लो लेवल बॅकग्राऊंड क्रॉनिक स्ट्रेस, की रोज ना एक डोक्याला लागलेली जी घरघर आहे ना, आणि मी काय म्हणतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण आपल्या मॉडर्न लाईफमध्ये अशा प्रकारचे स्ट्रेस आपल्या आयुष्यामध्ये ऍड झालेत, त्याचं आपल्या बॉडीला आणि मेंदूला कळत नाही की त्याचं काय करायचं. त्यामुळे व्हेन आय से स्ट्रेस आय मीन स्पेसिफिकली दॅट. आय डोंट मीन की कोणीतरी मस्त 100 किलोचं डेडलिफ्टिंग करत असेल, स्क्वॉट्स करत असेल, तो पण एक स्ट्रेस आहे बाय द वे, पण तो येतो अक्युटली आणि जातो. त्या पद्धती स्ट्रेस मला म्हणायचं नाही. मला म्हणायचं की हा क्रॉनिक बॅकग्राऊंड. सो अशा पद्धतीने सगळे फॅक्टर्स ह्या झाडाच्या मुळाशी आहेत आणि ते खतपाणी घालत असतात, आणि त्याच्यातनं ह्या वेगळ्या रोगांचा उगम त्यातनं होतोय, त्याच्या विशेष सायकल सेटअप होत आहेत. आणि त्यातलं एक शेवटची असे सांगतो की अशी कल्पना करू की तुम्हाला हा सायंटिस्ट मध्ये वाद चाललाय की आधी ओबेसिटी का आधी इन्शुलिन रेजिस्टन्स, बरोबर, म्हणजे आधी कोंबडं का आधी अंड असा वाद आहे. मी तुम्हाला म्हणतोय मला नाही माहिती, त्या अंड घ्या त्याचा ऑमलेट बनवून विषय संपवा. बरोबर. कारण ओबीस माणसाला मी असं नाही सांगू शकत की ठीक आहे आपण इन्शुलिनला नको हात लावायला, तो असं कर, उद्या 5-7 किलो कमी करून ये माझ्याकडे, असं नाही मी त्याला सांगू शकत. बरोबर. म्हणजे विषय ऐकायला कोणी लॉजिकली म्हणेल की तू ओबेसिटीवर का नाही घालतेस, इन्शुलिनलाच कशाला हात लावतोस. सो त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की हा इन्शुलिन हा युजफुल अटॅक पॉइंट आहे. तो एक असा बिंदू आहे की जिथे तुम्ही घालू शकता अगदी उद्यापासून. उद्या तुमचं इन्शुलिन पूर्ण नॉर्मल येईल असं नाही, पण ते लगेच यायला लागेल, राईट. आणि त्यांनी बरेचसे जे होणारे त्रास आहेत किंवा संभाव्य त्रास आहेत, बरोबर, हे सुद्धा थोडेसे नियंत्रणात. अगदी बरोबर. कारण माझी इन्शुलिनची पातळी मी हळूहळू खाली जर आणली नॉर्मलला, तर माझे इन्शुलिन रेजिस्टन्स कमी येणार. कारण अगेन ही जोडगोळी आहे, ही एक, बरोबर, ते एकत्रच वर जाते आणि खाली येते. बरोबर. त्यामुळे मी झाडावरनं खाली उतरणं म्हणजेच इन्शुलिनची लेवल परत नॉर्मलला आणणं, हा त्याचा साधा अर्थ आहे. आणि मग तुम्हाला हे बाकी काही गोष्टी करायच्या आहेत की करत नसाल तर मसल बिल्डिंग करायचं आहे, झोप सुधारायची आहे, सूर्यप्रकाशात पुरेसं जात नसाल तर जायचं आहे, शक्य तितकं सर्कॅडियन रिदम पाळायची आहे, आणि स्ट्रेस मॅनेजमेंट शिकायची. हे जे अलाइड फॅक्टर्स आहेत, पण ज्याच्याबद्दल युजली तुम्हाला माहित असतं ऐकून तरी, हा जो सेंट्रल एक मुद्दा आहे इन्शुलिनचा, हा आपल्याला अनेकदा माहित नसतो. सो कदाचित मला आता असं आवडेल की आपण 1-2 रोग बघितले, तर आपण अजून एक की जो युजली लोक माझ्याकडे मुळात तो रोग घेऊन येतात, म्हणजे लठ्ठपणाचा, ओबेसिटीचा, त्याला मी रोगच म्हणतो, तर त्याचा आपण एक समजावून घेऊ, चालेल. सो आता असं बघा की आपलं शरीर रोज 2 अवस्थांमधून जायला पाहिजे खरं तर. त्या 2 अवस्था कुठल्या आहेत, तर एक अवस्था ही आता मी खाल्लंय गेल्या काही तासात, 1 तासात, 2 तासात, 4-6 तासापर्यंत, बरोबर, म्हणजे जेवण झाल्यानंतर एक साधारण 6 तासापर्यंतची जी अवस्था आहे, ज्याला मी अन्न ग्रहणाची अवस्था म्हणतो किंवा फेड स्टेट असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणू, की आत्ताच खाल्लंय मी रिसेंटली, ही अवस्था नंबर 1 असं म्हणूया. ही पहिली अवस्था आहे. ही अवस्था, दुसरं नाव त्याचं असं आहे की ही हाय इन्शुलिन स्टेट आहे. ही बऱ्यापैकी इन्शुलिन, कारण त्याचं काम चालू आहे, आता नवीन खाणं आलंय, माझं ते ग्लुकोज वर गेलंय, त्याचं व्यवस्थापन त्याचं चालू आहे. तिसरं नाव त्याला द्यायचं असेल तर ही एनर्जी स्टोरेज स्टेट आहे, बरोबर, एनर्जी स्टोरेज स्टेट आहे की ज्याच्यामध्ये बाहेरनं एनर्जी आलेली आहे आणि ती आता साठवण्याचं काम चाललंय. ती कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये साठवली जाईल, किंवा आपल्या लिव्हर आणि मसल्समध्ये जे ग्लायकोजन आहे त्या स्वरूपात, आणि फॅटच्या स्वरूपात, बॉडी फॅटच्या स्वरूपात ही साठवली जाईल. म्हणजे जणू काही ही पहिली अवस्था म्हणजे पगाराचा दिवस आहे, बरोबर, राईट. आता तुम्ही जर त्या 6 तासानंतरही जर काही खाल्लं नाही, तर तुमचं शरीर, म्हणजे आपल्या सगळ्यांचं शरीर दुसऱ्या अवस्थेत शिरतं. ती दुसरी अवस्था काय आहे, तर ही फास्टेड स्टेट आहे. म्हणजे आता अन्नग्रहणाची पहिली होती, आता ही उपवासाची आहे की अन्न नाही मिळालं, विना अन्नाची अवस्था आहे. म्हणजेच ही लो इन्शुलिन अवस्था आहे, कारण आता इन्शुलिनचं काम करून झालं, ते घरी गेलं, म्हणजे बेसलाईन लेवलला परत आलं, बरोबर. आणि ही अवस्था एनर्जी युटिलायझेशनची अवस्था आहे. म्हणजे हे तो पगाराचा दिवस सोडून उरलेले जे 29 दिवस असतात ती आहे. तेव्हा तुम्ही काय करता, 1 दिवस तुम्ही पगार आलेला साठवता, सेव्हिंग मध्ये टाकता बँकेमध्ये, आणि मग तो 29 दिवस वापरता. पगार रोज यावा अशी काही तुम्हाला अपेक्षा नसते किंवा तुम्हाला गरज नसते, जर तो तुम्ही व्यवस्थित साठवला असेल तर, बरोबर. आता दुसऱ्या अवस्थेमध्ये होत आहे काय, की जे ग्लायकोजन आणि फॅट आपण पहिल्या अवस्थेत बांधलंय ते आता मला वापरायचे, कारण आता नवीन एनर्जी बाहेर येत नाही, पगार मिळत नाही. म्हणजे मग मी काय करतो की माझ्या बँक अकाउंट मधले पैसे मी वापरतो उरलेले 29 दिवस. आता ओबेसिटीमध्ये होतंय काय, की जर व्यक्ती या पहिल्याच अवस्थेत अडकून बसली आणि दुसऱ्या अवस्थेत शिरलीच नाही, की जी ग्लायकोजन आणि फॅट बर्निंगची अवस्था आहे, त्यात समजा शिरलीच नाही, तर नॅचरली लॉजिकली ती व्यक्ती लठ्ठच राहणार किंवा त्यांना फॅट लॉस व्हायला अवघड पडणार, बरोबर. म्हणजे हाय इन्शुलिन स्टेटमधनं लो इन्शुलिन स्टेटमध्ये प्रवेश न करता येण्याचा मुद्दा आहे, बरोबर. कारण तुम्हाला गंमत आता लक्षात येते की पहिली अवस्था जी अन्नग्रहणाची आहे किंवा हाय इन्शुलिनची आहे किंवा एनर्जी स्टोरेजची आहे, आणि दुसरी विना अन्नाची आहे किंवा लो इन्शुलिनची आहे किंवा युटिलायझेशनची आहे, एनर्जी वापरण्याची अवस्था आहे. ह्या दोन्ही अवस्था एकत्र घडू शकत नाही शरीरात. का? कारण
हिच्यात हाय इन्शुलिन आहे, हिच्यात लो इन्शुलिन आहे. आयदर इन्शुलिन हाय असेल किंवा लो असेल. करेक्ट. म्हणजे असं नाही घडू शकत की इथून मी खातो पण आहे पण माझं इथे फॅट बर्निंग पण चालू आहे, असं नाही घडू शकणार. कारण केमिकली त्या अवस्थाच वेगळ्या आहेत. बरोबर. आणि त्यामुळे ज्या व्यक्ती ह्या स्टेज नंबर 2 मध्ये किंवा फेज नंबर 2 मध्ये दुसऱ्या अवस्थेमध्ये शिरतच नाहीये त्यांना फॅट लॉस अवघड आहे. सो हा हॉर्मोनल मुद्दा आहे, हा संप्रेरकांचा मुद्दा आहे फॅट लॉस हा. आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हाय इन्शुलिन ज्यांचा नेहमीच हाय इन्शुलिन आहे, समजा तुम्ही फास्टिंग इन्शुलिन टेस्ट केलं, ते साधारण 6-7च्या घरात आत असावं, साधारण 6च्या आत. ते जर 10, 15, 20 जर असेल तर तुम्हाला सांगता येईल की तुम्हाला फॅट लॉस अवघड जातो. बरोबर. कारण तुम्ही सदैव फास्टिंग इन्शुलिन याचा गंमत अर्थ बघा की रात्री समजा 7-8 वाजता जेवण झालंय इन्शुलिनचं, त्याच्यानंतर 4-6 तास काम चालू असेल समजा, तुम्ही सकाळी 8 वाजता ब्लड टेस्ट केली आहे, म्हणजे इन्शुलिन छान बेसलला परत यायला हवं होतं. ते जर तुमचं हाय असेल याचा अर्थ मला लक्षात आलं की तुमचं इन्शुलिन नेहमीच तेवढं आहे, खाल्ल्यानंतर ते आणखी हाय जात असणार. आपण तर फास्टिंग टेस्ट केले, पोस्टप्रँडियल इन्शुलिन पण करता येतं टेस्ट. सो फास्टिंग इन्शुलिन तुम्ही जर टेस्ट केलं ते जर हाय असेल तर ते मला सांगते की तुम्ही या दुसऱ्या अवस्थेत शिरतच नाही आहात, की ज्याच्यामध्ये बॉडीने पूर्वी स्टोअर केलेलं फॅट आणि ग्लायकोजन वापरता येईल, या अवस्थेत आपण शिरलोच नाही. बरोबर. तर ते म्हणजे काय होईल की आता परत माझा पगाराचा दिवस आला. म्हणजे गमतीने मी उदाहरण असं देईन की समजा मला 30 दिवस पगार मिळायला लागला तर कसं होईल. आता पगाराच्या बाबतीत मला चालेल, पण फॅटच्या बाबतीत काय होतं की मला नकोय 30 दिवस फॅट बिल्डिंग. मला ऍक्च्युली 1च दिवस बाहेरनं एनर्जी आली, मी फॅट बांधलं आणि उरलेले 29 दिवस म्हणजे मधला जो वेळ आहे 2 जेवणांच्या मधला, तेव्हा मला बॉडीला ते चान्स तर द्यायला पाहिजे तो बर्न करायला. आपली बॉडी याच्यासाठी बनलेली आहे की कधी मधी खाणं मिळणार आहे, ते खाणं मिळालं की ते स्टोअर करायचं आणि मग ते वापरायचं. त्यामुळे बॉडीला कळतं कसं, शरीराला कळतं कसं मी कुठल्या अवस्थेत आहे. शरीराला इन्शुलिनकडे बघून कळतं. बरोबर. त्यामुळे ते शरीर त्या पद्धतीच्या गोष्टी करत राहतं. आता जे हॉर्मोन्स आहेत ज्यांचं काम आहे ग्लायकोजन आणि फॅट बर्न करणं, आपण असाच शब्द वापरतो फॅट बर्निंग, अरे माझं होत नाही फॅट बर्निंग. बरोबर. ज्या हॉर्मोन्सचं ते काम आहे ती मंडळी फक्त इन्शुलिनच्या लेवलकडे बघतात, ती बाकी काही बघत नाही. बरोबर. कारण इन्शुलिन खाली आलं की मगच ते ऍक्टिव्हेट होऊ शकतात. बरोबर. म्हणजे माझ्या अॅनॉलॉजीमध्ये ते घरी बसलेत, इन्शुलिन जोपर्यंत पळापळी करतायत तोपर्यंत ते काही करत नाही. इन्शुलिन घरी गेलं शांत झालं कीच ते ऍक्टिव्ह होतात, कारण त्यांना माहिती आहे की माझं कामच नाही. जर इन्शुलिन हाय आहे याचा अर्थ माझी बॉडी तर आत्ता तर पगार मिळालाय, आज आत्ता एफडीला हात लावायची गरजच नाही, फिक्स डिपॉझिटला हात लावणारच नाही ना पगाराच्या दिवशी तुम्ही. बरोबर. असा तो मुद्दा आहे. सो म्हणजे आपण आता इन्शुलिन आणि इन्शुलिन रेजिस्टन्सचं ओबेसिटीशी नातं समजून घेतलं की हा मुळामध्ये हॉर्मोनल मुद्दा आहे. आणि हे म्हणताना मी कॅलरीजचा उल्लेख सुद्धा केलेला नाही, कारण गंमत बघा आता ह्यातला ह्या ट्रिकी बायोलॉजी कशी आहे बघा. आणि काही सायंटिस्टने हे करून बघितलंय की त्यांनी समजा लो कॅलरी डाएटवर कोणाला तरी टाकलं, जे टिपिकली लोक करायला जातील की अरे हा वजन कमी होत नाही. म्हणजे आपण जसं चहावर मित्रांशी बोलतो की बघ ना माझं ते कॅलरी इन वाढतायत आणि कॅलरी आउट माझे नाहीयेत पुरेसे, ऑफकोर्स मी जाड होतोय, आणि सगळे माना डोलून आपण पुढे जातो विषय. आता गंमत अशी बघा की एखाद्याला मी 700-800 कॅलरीच्या जेवणावर ठेवलं तर क्लिअरली त्याला पुरत नाही, म्हणजे कॅलरी डेफिसिट तर आहे. बरोबर. अशा व्यक्तीला जर मी बाहेरनं इन्शुलिन थोडं थोडं दिलं तर ते फॅट बर्न करूच शकत नाहीत. म्हणजे लो कॅलरी हा नुसता एवढाच क्रायटेरिया नाहीये. इन्शुलिन लो असणं हा सेंट्रल मुद्दा आहे, हा कळीचा मुद्दा आहे. लो कॅलरी असणं हा थोडा सेकंडरी मुद्दा आहे, कारण हा शिरजोर ठरतोय त्याला इन्शुलिन हाय असणं. लो कॅलरी जरी तुम्ही खायला दिलं तरी सस्टेनेबल फॅट लॉस होत नाही. म्हणजेच तुम्ही जर टाईप 1 डायबेटिक ऐकले असतील, मग अशी आपण बोलताना टाईप 2 मी सारखं म्हणतोय कारण दुसरा एक टाईप 1 डायबेटीस असतो की ज्याच्यामध्ये त्यांच्या पॅन्क्रियास मधल्या बेटा सेल्स काम नाही करू शकत, सो त्या इन्शुलिन प्रोड्युसच मुळे करू शकत नाहीत. सो हे कम्प्लिटली विरुद्ध रोग आहे हा. टाईप 2 डायबिटीस हा अति इन्शुलिन आणि इन्शुलिन रेजिस्टन्सचा रोग आहे, आणि टाईप 1 डायबिटीस हा इन्शुलिन नसण्याचा रोग आहे. त्या मंडळींना फॅट गेन करता येत नाही, कारण त्यांच्यामध्ये पुरेसे इन्शुलिनच नाही. त्या आपल्या खात राहतात आणि तरी त्यांचं फॅट गेन होत नाही. आणि त्यांनी चुकीचं खाल्लं तर ऑफकोर्स त्यांना बाकी त्रास होतात, किंवा बाहेरने घ्यायचं इन्शुलिनचं मात्रा बदलू शकते. पण ते लोक इन्शुलिन डिपेंडंट असतात कारण त्यांचं शरीर प्रोड्यूस नाही करू शकत. सो आता हे जर थ्रेड्स आपण एकत्र आणायचे म्हटले तर मला परत डायबिटीसची अशी आठवण करून द्यायला आवडेल की डायबिटीसच्या फक्त 4थ्या अवस्थेकडे बघून इन्शुलिन कमी पडतंय किंवा इन्शुलिन नेमकं काम करत नाही असं कन्क्लुजन नको काढायला. आपण त्या 4ही अवस्था डोक्यात ठेवूया आणि त्या कुठेतरी आपणच आपल्याला लार्जली कारणीभूत आहोत हा रोग होण्यासाठी, हे थोडंसं लक्षात घेऊया. सो आता आपण टाईप 2 डायबिटीस समजून घेतला, पीसीओडी थोडक्यात समजून घेतला, आणि ओबेसिटी समजून घेतली, आणि ह्या तिघांचं हाय इन्शुलिनची कसं नातं आहे किंवा हाय आणि लो इन्शुलिनचं कसं त्याला फरक पडतो हे आपण समजून घेतलं, आणि इन्शुलिन रेजिस्टन्सची. सो याने थोडासा तो पट डोळ्यासमोर आला असेल या डिसीजेस. इंटरेस्टिंग आहे, आणि खरंच हे असं पाहिलं जात नाही, किंवा पाहिलं तरी त्याच्यावर कसं काम करायचं हे लक्षात येत नाही. तर आता तुझ्याकडे काही केस स्टडीज
म्हण त्याला आपण किंवा सक्सेस स्टोरीज म्हण, बरोबर, तर त्या थोड्याशा ऐकायला आवडतील. नक्की. कशा ह्यानी विचारतोय किंवा कशा असायला पाहिजेत असं वाटतंय की ज्या थोड्याशा प्रातिनिधिक आहेत, बरोबर, की खूप त्याचं प्रमाण नाहीये, पण ती दिशा ती दिसतीये की तसे जास्त प्रमाणामध्ये दिसू शकतील अशा केस स्टडीज किंवा असे पेशंट म्हण किंवा असे इन्स्टन्सेस. अगदी बरोबर. तर तसे थोडेसे सांग की जे ऐकताना असं वाटेल की असं कधी होईल का, असं नाही होणार, बरोबर, पण ते अलार्मिंग आहे, अशा ह्याच्यातलं तू काही सांगू शकलास? नक्की नक्की. हे सांगताना मला थोडंसं असं सांगायचं आहे की अशा पद्धतीने तुम्हाला सक्सेस स्टोरी सांगणारे ऑफकोर्स खूप आहेत आणि त्यांना त्यांचं श्रेय जरूर आहे. माझ्या ह्या पद्धतीच्या मेटाबॉलिक हेल्थच्या अभ्यासामुळे मला जे लक्षात आलं ते असं आहे की मला ह्या फक्त एका फांदीवर फोकस करायचा नाहीये. म्हणजे समजा एखाद्याचा फिटोलेकला ते आले किंवा माझ्याकडे आले आणि त्यांचं समजा वजन कमी झालं, तर मला तो मुद्दा तिथेच थांबवायचा नाहीये. आपण त्यांचे असे पण मार्कर्स मोजणार आहोत, जसे इन्शुलिन आपण मोजतो, की त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात यायला लागेल की ते ठीक आहे, एका फांदीवरनं ते हळूहळू खाली घसरायला लागले असेल, पण ते पूर्ण झाडावरनं आलेत ना खाली, किंवा त्यांना मायनर बीपी यायला लागलं तर ते गेलंय का, ह्याचाही आपण हा थोडासा विस्तृत विचार करूया. म्हणजे मग त्या केस स्टडीला काहीतरी अर्थ येईल. कारण मी म्हटलं तसं की कदाचित फॅट लॉस करणे, वजन कमी करणे हे कदाचित एकमेव माझी स्पेशालिटी असं काही नाहीये, ते आम्ही करतोच ऑफकोर्स. पण मला हा मोठ्या पटाकडे हा बघायला आवडेल, कारण मला असं वाटतं की आम्ही जे थोडंसं युनिक काम करतोय ते त्या दिशेने आहे. आणि त्यातले 2-3 केसेस मला सांगायला आवडतील आणि त्याच्या अनुषंगाने आपण असंही बघूया की काही मिसकन्सेप्शन कशी आहेत. ओके, आता माझ्याकडे ऑफकोर्स ह्या व्यक्ती आलेल्या आहेत फक्त, आणि त्यांची ऑफकोर्स नावं न घेता मी हे सांगणार आहे. तर आता माझ्याकडे पहिली एक मला जी केस सांगायची ती टाईप 2 डायबिटीसची आहे. ते झालं असं की माझ्या एका जवळच्या मित्राच्या आई, ज्या 67 वर्षाच्या आहेत, त्यांना गेल्या वर्षी म्हणजे काही महिन्यांपूर्वी त्यांना युरिन इन्फेक्शन झालं. युरिन इन्फेक्शन झालं म्हणून नॅचरली त्यांची शुगर तपासली गेली आणि HbA1c त्यांचं 9.5 होतं. आणि त्यांनाच थोडंसं शॉक बसलं की अरे माझं HbA1c 9.5, फास्टिंग शुगर जवळपास 150 होती. बरं, ते त्या पिढीतल्या म्हणजे आपल्या एक वरच्या पिढीतल्या आहेत, घरी खाणं बनवायला आवडतं, फारसं काही बाहेर खाणं चाललंय, रेस्टॉरंट्स राहतात, असं काही नाहीये. आणि अशा व्यक्तीला सडनली तो एक त्यांना शॉक होता की अरे मी आता डायबिटिक आहे, राईट. आणि त्याच आसपास माझं त्यांच्याशी डिटेल्ड कन्सल्टेशन मी त्यांच्यासाठी केलं. आणि बाय द वे मी आता तुम्हाला जे सांगतोय आणि ते आणि काही गोष्टी मी त्यातनं समजावून सांगतो, त्या मी स्वच्छ त्यांना सगळ्या सांगितल्या. म्हणजे मी असं करत नाही बरं का की कोणीतरी वयस्कर आहे किंवा कोणी त्यांची काय बॅकग्राऊंड आहे, काय शिकले, त्याचा कसलाही विचार न करता मी जे सांगतो ते सगळं त्यांना बसून सांगतो. फारात फार मी माझी भाषा त्यांना जे काही कम्फर्टेबल ते वापरेन, कोणाला हिंदी कम्फर्टेबल असेल तर ते वापरेन वगैरे. पण मी त्यांना स्वच्छ सगळं सांगितलं, त्यांना ते कळलं, त्यांनी चांगले प्रश्न विचारले, त्यांना ते पटलं. पहिल्या 4च महिन्यात त्यांनी आपण म्हटल्याप्रमाणे काही डायटरी चेंजेस करायला चालू केलं. पहिल्या 4च महिन्यात त्यांचं HbA1c ऑलरेडी 5.3 आलेलं होतं, 9.5 वरनं 5.3. त्यांची फास्टिंग शुगर 150 वरनं जवळपास 105 आलेली होती. आणि डॉक्टरांनी त्यांचं जी गोळी दिली होती शुगर कंट्रोलसाठी ती ऑलरेडी अर्धी केलेली होती फक्त 4 महिन्यात. बरोबर, म्हणजे माझ्यासाठी हा खरा सुखद धक्काच होता ऍक्च्युली. बरोबर, कारण एवढ्या वयस्कर व्यक्तीची डायबिटीस कदाचित मी पहिल्या काही बघितल्या त्यापैकी ही एक होती. आणि गंमत म्हणजे की अजून 2 महिन्यामध्ये, म्हणजे साधारण त्यांच्या हा प्रवासातल्या माझ्याबरोबरच्या प्रवासात जेव्हा 6 महिने आम्ही साधारण पूर्ण केले तेव्हा त्यांची फास्टिंग शुगर पण 95 आली होती, जी आपण म्हणतो की 100पेक्षा कमी पाहिजे. बरोबर, त्यांचं HbA1c तसे खाली आलेलंच होतं. त्यामुळे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची गोळी 6 महिन्यानंतर बंद करून टाकली. आता मी ऍडिशनली काय ट्रॅक केलं ते सांगतो. आपण फास्टिंग इन्शुलिन पण ट्रॅक केलं. सो त्यांना जेव्हा युरिन इन्फेक्शन झालं होतं तेव्हा फास्टिंग इन्शुलिन नव्हतं ट्रॅक केलेलं. मी सांगितल्यावर ते लगेचच मोजलं आम्ही आठवड्याभरात. ते 23 होतं तेव्हा. 4 महिन्यात ते 10 आलं आणि 6 महिन्यात ते 5 आलेलं होतं. जे म्हणजे मी म्हणतो की ते 6च्या आत पाहिजे ते त्यांचं आलेलं होतं. सो म्हणजे आपण असं मी तुम्हाला दाखवतोय की त्यांचा डायबिटीस तर मागे आला. इनफॅक्ट डॉक्टरांनी जे क्वालिफाईड आहे त्यांना औषधं द्यायला किंवा काढून घ्यायला त्यांनी त्यांच्या गोळ्या काढून घेतल्या. बरोबर, आणि गंमत म्हणजे त्यांचं फास्टिंग इन्शुलिन खाली आलं. बरोबर, म्हणजे त्या हायपर इन्शुलिनिक स्टेटमध्ये जाते 23 म्हणजे भरपूर झालं. आणि इथे मला तुम्हाला एक वॉर्निंग द्यायला लागेल की तुम्ही लॅब रिझल्ट जर बघितले तर फास्टिंग इन्शुलिनची रेंज प्रचंड वाईड आहे. 25 पर्यंत ओके आहे फास्टिंग इन्शुलिन असं तुम्हाला लॅबवाले सांगतील. त्यांचा दोष नाही, ते क्लिनिकली कोरिलेट करायला लागतं. बरोबर, कारण बाकी या व्यक्तीला काय घडतं याच्याशी ते कोरिलेट करायला लागतं ना. 23 फास्टिंग इन्शुलिनला बाकीच्या गमती घडतात त्या आत्ता आपण बोललो, त्या साधारण 6-7 फास्टिंग इन्शुलिनच्या खाली घडत नाहीत. म्हणून ती लेवल महत्वाची. ते लॅबमधल्या नॉर्मलवर जाऊ नका, बाकी आपल्या शरीरात काय घडतं ह्याच्याकडे आपण बघूया.
सो त्यांचं फास्टिंग इन्शुलिन 23चं 10 आणि 10चं 5 जेव्हा झालं फक्त 6 महिन्याच्या प्रवासामध्ये, याचा अर्थ असा की त्यांना आपण त्या झाडावरनं खाली उतरवण्यामध्ये यशस्वी झालो. आणि गंमत म्हणजे मला आणखी एक आश्चर्याची गोष्ट अशी वाटली होती की ते एक साधारण 5-7 किलो त्यांच्या हाईटसाठी ओव्हरवेट होत्या. त्या म्हणल्या माझ्या एनर्जी लेवलमध्ये काही फरक नाही, कारण मी त्यांच्याशी फोनवर सदैव बोलत राहायचो. एनर्जी लेवलमध्ये काही फरक नाही, माझं नेहमीचे वॉक चालू आहे, सगळं चालू आहे. ते 67 वर्षाचे आहेत. पण त्या म्हणल्या माझं 5-7 किलो, ते जे जास्त होतं ते 7 किलो माझं गेलं वजन. आता त्या हाईटनुसार करेक्ट वजनाचे आहेत. जो तर मला अपेक्षितही नव्हता आणि त्यांच्याही डोक्यात तो रिझल्ट नव्हता की ठीक आहे. सुरुवात तिथे कधी झाली, सुरुवात तिथे नव्हती. पण मला तुम्हाला तेच विशद करून मी आता सांगतोय की ह्या ज्या 2 फांद्या होत्या त्यांच्या, म्हणजे अर्थार्थी आमचं लक्ष पण नव्हतं त्या एक्स्ट्रा फॅटकडे किंवा एक्स्ट्रा वजनाकडे, त्या ऑटोमॅटिक. सो जेव्हा त्या नॉर्मल इन्शुलिनच्या लेवलला त्या आल्या त्या झाडावरनं, म्हणजे मला असा विचार करायला आवडेल की आपण त्यांना डायबिटीसला मदत तर केलीच आहे, पण त्यांच्या फास्टिंग इन्शुलिन लेवलमुळे जे आता आम्ही ट्रॅक करत राहू 6 महिने ते 12 महिने साधारण या पिरियडनी, त्यांना ते झाडावरनं खाली उतरवण्यात आपण यशस्वी झालो आहोत असं मला म्हणायला आवडेल, कारण आपण ते फास्टिंग इन्शुलिन मोजलंय. बरोबर. म्हणजे उद्या जर त्या डायबिटिकच राहिल्या असत्या तर कदाचित त्यांचं वजन आणखी वाढलं असतं, उद्या गुडघ्यांचा त्रास झाला असता, कदाचित त्यांना हाय बीपीचा त्रास जडला असता. बरोबर. देव न करो उद्या काही समजा हार्टचं झालं असतं तर, कारण हे इतके निगडीत आहेत एकमेकांशी की तशीच तर रिस्क वाढत राहते. आणि एज नुसार त्याचं स्विचिंग सुद्धा कदाचित पटापट होत असेल किंवा ॲक्सेलरेशन. बरोबर. एजनी काय एक महत्वाचा फरक असा पडतो की मसल मास कमी झालेला असतं. सो मगाशी जे मी मसल मास, कारण ते थोडंसं मदत करतं हायर मसल मास, ते थोडंसं कमी झालेलं असतं. सो अशा गोष्टींनी किंवा छोट्या मोठ्या घटनांचा थोडासा जास्त स्ट्रेस येऊ शकतो असंही होतं, माणूस थोडा हळवा होतो. बरोबर. सो त्याचाही काही फरक पडू शकतो. पण मूलतः आपण जर आता हॉर्मोनली बघितलं तर आपण ही त्यांची प्रोफाईल करेक्ट करू शकलो. मग मी त्यांना नेहमी विचारायचो की तुम्ही हे, म्हणजे मलाच छान वाटतंय की हे 4 ते 6 महिन्यामध्ये आपण हे अचीव्ह केलं. त्या मात्र मला एक मात्र म्हणल्या की तुझ्याशी बोलल्यानंतर मला ते पटलं, मला ह्या भाषेत की असं मला कोणी सांगितलं नव्हतं हे, आणि पटल्यानंतर मात्र मी रोज ते फॉलो केलं. म्हणजे हे मला आपल्या ऐकणाऱ्यांना सांगायला आवडेल की त्या मला स्वच्छ म्हणल्या की अरे बघ 6 महिन्यामध्ये मला लोकांनी पार्टीला बोलवलं, लग्नाला मुंजीला बोलवलं, झालं ना असं. पण मी आयदर तू जे म्हणला होतास ते घरनं खाऊन जायचे, तिथे अगदी बेतानी खायचे किंवा नाहीच खायचे वगैरे अशा गोष्टी, किंवा तिथे अशा पद्धतीने चॉईस करायचे जे तुम्हाला शिकवलं होतंस की इन्शुलिन खाली आणण्यासाठी कसं खाल्लं पाहिजे. बरोबर. सो हे मात्र त्यांनी, हे त्यांचं क्रेडिट जरूर आहे. सो ते त्याच्या मागे लागून, कारण त्यांना जो शॉक इनिशियल बसला होता त्याच्याने हा बिहेवियर चेंज झाला. ही माझी पहिली आपण डायबिटीसची केस स्टडी बघितली ज्याच्यात बरोबर एक आणखी एक फायदा, बोनस फायदा मिळाला तो त्या वेट लॉसचा होता. आणि हा त्यांची ओव्हरऑल एनर्जी लेवल कुठलीही ऍक्टिव्हिटी कमी न करता आपल्याला हा मिळाला, हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट. आणि हा माझ्यासाठी खूप ग्रॅटिफाईंग पण होतं, समाधान देणार होतं, कारण हे कोणीतरी जवळचं आहे, मला गेले अनेक वर्ष ते ओळखतात. त्यामुळे माझ्यासाठी फार मस्त होते बघणं की हे प्रोग्रेस. आणि मी त्यांचा अगदी तोंडवरून फोनवर कौतुक करतो नेहमी की तुमचं एक्झाम्पल मी लोकांना देईन आणि तुम्ही ते कन्सिस्टंटली. पण मी तुला गंमत सांगतो सोहम की आपण हे बेसिक मध्ये जाऊन बोललं ना तर पटू शकतं, कारण तुम्ही ते सगळा पट उलगडून दाखवलाय. म्हणजे ते असं नाही असू शकत की हे मंदारनी सांगितलेला प्लॅन आहे किंवा हे असं काही नाही आहे. हे आपल्या सगळ्यांची बायोकेमिस्ट्री आहे. मी फक्त मेसेंजर आहे, मी फक्त तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवतो. अजून एक इंटरेस्टिंग केस माझ्याकडे आली होती, म्हणजे आता थोडे वेगळ्या विषयातली, की युरिक ऍसिड हाय सदैव माझा आहे अशी तक्रार घेऊन माझ्याच वयाचा 40शीतला एक मित्र माझ्याकडे आला काही महिन्यांपूर्वी. पण तो म्हणला अरे 10 वर्ष झाली ते सारखं हायच असतं, माझ्या ते लॅबमध्ये हाय येतं, डॉक्टरही म्हणतात, मग माझ्या गोळ्या घेऊन झाल्या, मग युजली सल्ला काय दिला होता की प्रोटीन कमी खा, मग तेही मी करून बघितलं, म्हणजे माझं काही कमी होत नाहीये. मग तो माझ्याकडे कन्सल्टेशनला आला होता, तो आणि त्याची बायको दोघंही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं आपण करू याच्यावर काम. तर आता युरिक ऍसिडची थोडी गंमत, मग अशी मी किडनीचा उदाहरण उल्लेख केला आपल्या त्या झाडावर, कारण किडनी पण आहे. की कसं आहे, किडनीचं जे फिल्टरिंगचं काम चालू आहे त्याच्या इन्शुलिनच्या हेल्दी लेवल असण्याशी खूप संबंध आहे, आणि ते महत्वाचं आहे तिच्यासाठी. राईट. योग्य पद्धतीने तिचं फिल्टरिंग होणं, याच्यामध्ये हा इन्शुलिन बाधा आणत जातं. बरोबर. ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की युरिक ऍसिड म्हणल्यानंतर आपल्या ज्यांना माहिती आहे तो विषय, त्यांच्या डोक्यात ताबडतोब प्रोटीन असं येतं. आता प्रोटीनच्या मेटाबॉलिझम मध्ये युरिक ऍसिड तयार होतं ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे युरिक ऍसिड वाढलं की आपलं नॅचरल काय इन्क्लिनेशन असतं की अरे बापरे तू बहुतेक जास्त प्रोटीन खातोस, किंवा तू कमी कर, तुझ्या बॉडीला झेपत नाही, किडनीला झेपत नाही फिल्टर करायला. पण आपण हे डिस्कस करत नाही की युरिक ऍसिड तयार होण्याचा दुसरा पण एक पाथवे, दुसरा एक मार्ग आहे, तो म्हणजे फ्रुक्टोजचा. फ्रुक्टोजनी पण युरिक ऍसिड तयार होतं. बरोबर. आणि युरिक ऍसिडला बाय द वे, म्हणजे ज्यांनी ऐकलं नसेल तर का घाबरतो आपण किंवा का त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे, कारण पुढे जाऊन त्याचे क्रिस्टल्स बनू शकतात, किडनी स्टोन होऊ शकतात. किडनी स्टोन अनेक प्रकारचे असतात, त्यातला युरिक ऍसिड क्रिस्टल हा एक प्रकार झाला. पण म्हणजे गमतीचा मुद्दा असा, ह्या पर्टिक्युलर मित्राच्या केसमध्ये मी सांगतोय की आम्ही हे सगळं बोललो, आणि पूर्वी पण आपण जसं डाएटची गंमत मध्ये जसं बोललोय त्या पद्धतीने मी त्याला खायला सुचवलं. त्याला थोडंसं
गाईड केलं त्याच्यामध्ये. म्हणजे इनफॅक्ट आम्ही ऍक्च्युली त्याचं प्रोटीन वाढवलंच होतं, कारण तो पुरेसं प्रोटीन खात नव्हता असं माझ्या लक्षात आलं. बरोबर आहे. बघा 10 वर्षानंतर आम्ही काय केलं, प्रोटीन ऍक्च्युली वाढवलं. त्याला हाय युरिक ऍसिडचा त्रास आहे, प्रोटीन आम्ही वाढवलं होतं. पण आम्ही हे बघितलं की त्याचं ओव्हरऑल कार्बोहायड्रेट कन्झम्पशन, ओव्हरऑल फ्रुक्टोज कन्झम्पशन कसं आहे ते आम्ही कंट्रोल केलं. तो फ्रूट लवर आहे, त्याचं ते आम्ही कंट्रोल केलं. बरोबर, ते कंट्रोल केलं, प्रोटीन वाढवलं. म्हणजे तो 3 महिन्यानंतर त्याचं 10 वर्षातलं लोएस्ट युरिक ऍसिड अचीव्ह झालं. आणि जास्त प्रोटीन खाऊन. तो गमतीने मला तेच सांगत होता की मी मरायला प्रत्येक जेवणात एवढा प्रोटीनचा विचार करून व्यवस्थित दिवसभरात साधारण तू गाईड केल्याप्रमाणे एवढं मोठं प्रोटीन मी कधी खातच नव्हतं. केवळ 3 महिन्यात हा फरक आम्हाला दिसला. याचं कारण असं आहे की आपण बायोलॉजीचा विचार हा केला पाहिजे की हे घडतं काय. बरं, दुसरा त्याच्यातले गोम लक्षात घ्या तुम्ही, की प्रोटीनचं काम शरीरामध्ये फक्त युरिक ऍसिड हाय का लो असं नाहीये ना. प्रोटीनला 15 कामं आहेत शरीरामध्ये. प्रोटीन हे फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे समजा त्याला अॅनॉलॉजी मी तुम्हाला अशी देईन की एखादा मुलगा तुम्हाला येऊन म्हणला शाळेतला की अरे दादा किंवा काका, अभ्यास करताना अरे फार डोकं दुखतं, तर तुम्ही त्याला अभ्यास करू नका सांगाल का? का तुम्ही असं म्हणाल की थांब मला विचार करू दे, तुझी झोप पुरेशी होतीये का, तू काय खातोस, तुझं जिथे अभ्यास करतो तिथे उजेड कसा आहे, तुला चष्मा लागलाय का तुम्ही त्याला अभ्यासच करू नका असं सांगून मोकळं व्हाल? कारण अभ्यास त्याने जर थांबवला तर कदाचित थांबेल ना त्याचं डोकं दुखणं, दुसऱ्या दिवशी थांबेल. तुम्ही नाही सांगणार ना, का? कारण तुम्हाला माहिती की तिथे नाही हात लावणार आहे. अभ्यास करायचा आहे का नाही हा विषयच नाहीये. तुला ते मी सोपं कसं करून देईन, किंवा तुझ्या ओव्हरऑल सिस्टम आहे का तुला झेपत नाहीये ते वाचणं किंवा काय लिहिणं. प्रोटीनचा तसा मुद्दा आहे. प्रोटीन आपल्या शरीराला गरजेचं आहे. सो कुठेतरी प्रॉब्लेम येतो याचा अर्थ मला तो प्रॉब्लेमचं मूळ शोधलं पाहिजे. मी प्रोटीनला जर हात लावायला लागलो तर प्रॉब्लेम होऊन जाईल, दुसरीकडे कुठेतरी अडचण येईल. आपण काय झालंय, थोडासा आपण हा झापडं लावून ना फार नॅरो विचार करतोय आपण, राईट? तर ह्या अशा विचारामुळे आपण अशा गोष्टींना हात लावायला जातोय की जिथे हात लावू नये, कारण त्या बायोलॉजिकली फार फंडामेंटल गोष्टी आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणायचं तर मी फॅट आणि प्रोटीन कन्झम्पशनला कोणाच्या तरी सगळ्यात शेवटी हात लावेन. मी हातच लावायला जाणार नाही तिकडे. इनफॅक्ट कमी असेल तर वाढवीनच, जसं मी या मित्राचं गेलो होतो. ज्या नॉन इसेन्शियल गोष्टी आहेत, जसं तुम्ही अभ्यासाच्या बाबतीत मगाशी म्हणलं की अरे लाइटिंग कसं, म्हणजे किंवा पेरिफेरल ज्या गोष्टी त्या तुम्ही सुधाराल ना, तसं केलं पाहिजे. सो याचा अर्थ आपण ही अजून एक सक्सेस स्टोरी बघितली की जिथे प्रोटीन हे फंडामेंटल शरीर ते हवंच आहे. इनफॅक्ट ते कमी पडतंय तुझं, ते तू वाढव. हे मी त्याला फंडामेंटल बायोलॉजी समजावून सांगून ते सांगितलं. आणि आम्ही त्याचं जेव्हा कार्ब आणि फ्रुक्टोज कंट्रोल केलं तेव्हा त्याचं ते युरिक ऍसिड कंट्रोल झालं. आता तू जसं मंदार म्हणालास की फ्रुक्टोजमुळे पण युरिक ऍसिड तयार होतं. आता हे फार सिंपल वाक्यात म्हणलास तू की तो पाथवे, ते थोडं जाणून घ्यायला आवडेल की बऱ्याचदा असं पाहिलं जातं की हेल्दी म्हणून फ्रूट प्लेट खातात किंवा ऑरेंज ज्यूस हा हेल्दी प्रकारात आहे, त्याच्यात ऍडेड फ्लेवर्स वगैरेचा नंतर भाग झाला. बरोबर, पॅकेज्ड वाला तर मी म्हणतच नाही. पण याचा थोडासा पाथवे बद्दल सांग, कारण ते इंटरेस्टिंग आहे, लोकांना माहिती नसेल कदाचित. बरोबर. तर ते एक्झॅक्टली कसं घडतं किंवा त्याचं काय ब्रेकडाऊन कसा होतं त्याचं? सरळ सरळ सांगायचं तर आपली जी नेहमीची साखर आहे, याला आपण टेबल शुगर म्हणतो, दुकानाची साखर म्हणून आपण जी विकत घेतो, ती सुक्रोज आहे. म्हणजे फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचं मिश्रण आहे ती. बरोबर, ते दोन्ही त्याच्यात आहेत. तर ग्लुकोज कसं होतं की ते अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या पेशी वापरू शकतात ग्लुकोज. फ्रुक्टोज असं होतं की फ्रुक्टोजवर प्रक्रिया फक्त आपलं लिव्हर करू शकतं. अच्छा, पहिलं तर अशी गंमत आहे की फ्रुक्टोज हे लिव्हरमध्येच फक्त मेटाबोलाइज होते, तिथे आपली तेच त्याच्यावर प्रक्रिया करू शकतो. आणि त्याचं खूप लोड आपल्याला कधी अपेक्षित नाही, कारण आपण प्राणी म्हणून फळांच्या वारंवार खाण्याला कधी एक्सपोजच झालेलं नाही. म्हणायचा अर्थ असा की तुम्ही जर रानटी केळ्याचा कधी गंमत म्हणून फोटो बघितला असेल, विकिपीडियावर जाऊन बघा की जंगली जे नॉर्मल केळं असतं, नॉर्मल म्हणजे निसर्गातलं केळं म्हणतोय मी, जंगलातलं. कारण आपण आज जी सगळी फळं विकत घेतो ही सगळी खरं तर माझ्या दृष्टीने मानवाने बनवलेली फळं आहेत. कारण आपल्याला कसं हवं असतं, मग ते बिया छोट्या किंवा बिया नकोच, मग मोठं फळ, मग ते आणखी गोड, दिसायला सुंदर. सो आपण काय केलंय, यांना हळूहळू बदलत ही आपल्याला रुचीप्रमाणे, आपल्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे आपण ती फळं बदलत आणली आहेत. पण एवढी मोठली एक तर फळं, त्याच्यात एवढं मोठं फ्रुक्टोजचं लोड, राईट, तेवढा भार फ्रुक्टोजचा, आणि तेवढ्या फ्रिक्वेन्सीनी, आणि जगात ऑलमोस्ट कुठेही कुठलंही फळ आणि जवळपास 10-12 महिने अवेलेबल, ही परिस्थिती कधी नव्हतीच. त्यामुळे आपल्या बॉडीला काय होतं, फ्रुक्टोज एका पलीकडे, लिव्हर त्याच्या मागे दमून जातं, राईट. आणि त्यामुळे फॅटी लिव्हरकडे इनफॅक्ट प्रवास चालू होतो, राईट. म्हणजे मगाशी आपण किडनीवरचा इफेक्ट बघितला की युरिक ऍसिड फिल्टरिंगचा, कारण युरिक ऍसिडचं लोड वाढायला लागले बेसिकली. इंटरेस्टिंग. सो हे थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे की मी जेव्हा फळं खातोय तेव्हा ते कशाने म्हणजे कशाला रिप्लेस करून मी, कशाच्या ऐवजी मी फळं खातोय, हे पण थोडं बघितलं पाहिजे.
बरं. म्हणजे मला असं नुसतं विधान करायचं नाही की मग फळं अनहेल्दी आहेत असं मला म्हणायचं नाहीये. त्याच्यात कॉन्टेक्स्ट असतो त्याला, की तुम्ही कशाच्या ऐवजी ती फळं खाताय, कधी खाताय, किती खाताय, कुठली खाताय. अशी काही फळं असतात जांभळांसारखी की ज्याच्यामध्ये तेवढं साखरेचं लोड नाहीये त्याला, कारण ती तुम्ही फारशी आपण जेनेटिकली इंजिनियर करायला गेलो नाही. ती जशी आहे तशीच बिचारी फक्त आपण पाडून तशीच तशी खातो. ती आहेत का आपण ते जसं प्राण्यांमध्ये आपण आखुडशिंगी बहुदुधी करायला जातो तसं जे फळांचं केलंय, की मी म्हटलं तसं सीडलेसच, किंवा मग आंब्यांमध्ये कौतुक आपण कुठल्या आंब्याचं करतो, आता आंब्याचा सीझन येतोय, पातळ साल, पातळ कोय, भरपूर मोठा आंबा, मग त्यात गोड गर, म्हणजे जितकं जास्त त्या फ्रुक्टोजचं लोड तितकं, कारण चवीला सुंदर लागतं, सेन्सरी आपल्याला जो मेंदूला एक मस्त हाय मिळतो तो. सो हा फ्रुक्टोचा थोडासा, म्हणजे मी घाबरत नाहीये, पण थोडासा लक्ष देण्याचा मुद्दा, म्हणजे ज्यांना स्पेशली अर्ली सायन्स आहेत फॅटी लिव्हरच्या, किंवा ज्यांना बऱ्यापैकी सेंट्रल ओबेसिटी आहे, त्यांनी हा सांभाळून खाण्याचा मुद्दा आहे. खाऊ नका असं माझं ऑफकोर्स म्हणणं नाही, मी फळं खातो, पण तो सांभाळून खाण्याचा मुद्दा आहे, आणि त्याचं हे पाथवे आपण समजून घ्यावं. सो ज्यांचं युरिक ऍसिड हाय आहे, ज्यांना डॉक्टरांनी ऑलरेडी वॉर्निंग दिली की तुला कदाचित फॅटी लिव्हर आहे किंवा आहे सांगितलंय, त्यांनी जरूर ते कमी करण्यावर लक्ष ते देऊ शकतात, कारण त्याच्या मागची बायोलॉजी ही आहे. बरोबर, इंटरेस्टिंग. कारण की एवढी एकत्र फळं आपण बहुतेक या 20 वर्षात 30 वर्षातच खातोय. त्याच्या आधी इतकी फळं एकत्रित आपल्याला एका प्लेटमध्ये मिळणं तसं कठीण होतं, अवेलेबिलिटीच्या दृष्टीने सुद्धा, आणि या सगळ्या गोष्टी. त्याच्यात एक फक्त मला अंडरलाईन करावं असं वाटतंय की जेव्हा तू जेव्हा सांगतोयस की फळांमध्ये हे आहे, तर ती तशा प्रमाणात खाऊ नका, बरोबर, किंवा असे जे आपले स्टेटमेंट्स आहेत ह्याच्यामध्ये अंडरलाईन एक गोष्ट डेफिनेटली लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे, की बाकी अनेक गोष्टी चांगल्या चालल्या आहेत, त्याच्यातनं आपण ही गोष्ट वजा करतोय. अशा ह्यानी तू सांगतोयस की फक्त डायरेक्टली आता फळं खायचीच नाही हे सांगत नाहीयेस. बरोबर, राईट. सो अजून एक तू केस स्टडी सांग. राईट. अजून एक मला खूप मस्त वाटलं अशी केस स्टडी, परत एकदा आपल्याच वयाचा माझाच मित्र. सो त्याला म्हणजे बरेच वर्ष त्याचं वजन थोडं हाय साईडलाच आहे, तर त्याला म्हणजे वजन कमी करण्यात इंटरेस्ट सगळ्यांनाच असतो, तो त्यालाही होता, फॅट लॉस म्हणेन मी स्पेसिफिकली. पण ॲडिशनली झालं असं की काही काळापूर्वी त्याला ब्लड प्रेशरची गोळी चालू झाली, म्हणजे डॉक्टरांनी त्याला हाय बीपीची गोळी चालू केली. सो मग त्या दरम्यान परत माझ्या कन्सल्टेशनच्या थ्रू गेल्यावर आम्ही ते फंडामेंटली डिस्कस केलं, आणि मग मी त्याला म्हटलं ठीक आहे आता आपण हे करून बघू. आत्ता मी तुझ्या काही गोळीला हात लावत नाही, कारण तो काही माझा विषय नाही. हेही मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की ज्याने गोळी प्रिस्क्राईब केली ती त्याने काढावी. मी डॉक्टर नाही, त्यामुळे गोळी हा माझा विषय नाही. मेडिसिन आणि सर्जरीच्या बाहेर जे आहे ते मी करतो. त्यामुळे ऑफकोर्स जसं आपण एपिसोडच्या सुरुवातीला म्हणलं की मी जे काही बोलतो हा काही मेडिकल ॲडवाईस नाही, मी जो देतोय हा लाईफस्टाईल ॲडवाईस, आणि आपण बायोलॉजी डिस्कस करतोय, बेसिक फंडामेंटल बायोलॉजी आपण डिस्कस करतोय. त्यामुळे मी त्याला असा सल्ला दिला होता की आत्ता तुझ्या गोळीला मी हात लावण्याचा प्रश्नच येत नाही तसाही, आणि तूही आता काही त्यात चेंज करू नको. तू आधी आपण जे बोललो ते वागायला लाग, फॉलो कर, हळूहळू तुझं इन्सुलिन खाली यायला चालू होऊ दे, आणि मग बघूया आपण. बरोबर. तर मग त्याने ते फॉलो करायला चालू केलं. मला त्याला ते आवडायला लागलं तसं ते खाणं. मग तो त्या धूनमध्ये गेला की आता ठीक आहे मग असं खायचंय. मग मधनंच त्याने फास्टिंग पण करायला लागला तो छान. त्याला त्याची लाईफस्टाईल बनून गेली, आणि साधारण 4 महिन्याच्या या प्रयत्नानंतर तो घरी बीपी मोजत राहायचा, कारण गोळी घेऊन बीपी किती, म्हणजे पूर्वी समजा अशी कल्पना, एक उदाहरणादाखल नंबर सांगतो की समजा एखाद्याचं गोळी घेऊन 130 किंवा 125 असं बीपी राहत असेल, म्हणजे समजा 130-90 वगैरे असं काहीतरी, म्हणजे थोडंसं हाय साईडला, पण गोळी घेऊन, म्हणजे समजा गोळी नसेल तर समजा ते 150-100 असेल, अशी एक कल्पना करू. तो गोळी घेऊन समजा 130 पर्यंत खाली आला. तर मी त्याला म्हणायला लागलो की आता तू जे करतोयस ते करतोयस लाईफस्टाईल चेंजेस, आता गोळी तुझी चालू आहे, कारण त्याला काय आपण काढलेलं नाही. आता तुझं बीपी किती यायला लागलंय बघ. मग गोळी घेऊन त्याचं 120 यायला लागलं, मग 115 यायला लागलं. बरोबर. आणि मग तो डॉक्टरांकडे जाऊन म्हणला की आता काढू शकतो का आपण गोळी, किंवा याच्यामध्ये कोणी असेल तर ते असंही म्हणू शकतात की अर्धी, ते तुमच्या डॉक्टरांना तुम्ही ठरवू द्या, ती अर्धी करायची का पूर्ण काढायची, ते त्यांना त्यांच्या तंत्रांनी ते ठरवू द्या. आता म्हणण्याची गंमत अशी आहे की चालू त्या मेडिकेशनला आम्ही हात लावला नाही, पण जवळपास 4च महिन्यामध्ये आपण जे फंडामेंटल हे जे बोललो की आपल्याला हळूहळू त्या इन्शुलिनच्या ह्या सगळ्या झाडावरनं खाली उतरायचंय, ते त्याला खाली उतरण्याची त्याची सुरुवात झाली, आणि त्यामुळे त्याचा बीपी हे त्याने गोळी चालू ठेवली होती, पण ते बीपी आता 120च्या खाली 115, 110 कडे जायला लागला. मग तो म्हणला कदाचित नाही आता गोळीची गरज. मग तो जेव्हा डॉक्टरांकडे व्हिजिटला गेला तेव्हा त्यांनी पण मान्य केलं की ठीक आहे तुझी गोळीची आता तुला काही गरज नाही, कारण मग समजा गोळी काढली तर ते समजा 120 येईल, विच इज नॉर्मल, विच इज ओके. राईट. सो गोळी एखाद्याची आपण 4 महिन्यात घालवू शकलो. परत एकदा सांगायचा मुद्दा असा की गोळी थांबवली डॉक्टरांनी, पण त्याला मागे जी लाईफस्टाईलची मदत ती पूर्ण आपण केलेली होती. सो हा मला परत एकदा मस्त वाटणारा आणि समाधान देणारा हा एक्सपिरियन्स होता की या तिन्ही केसेसमध्ये किंवा जे तू आता सांगतोयस
त्याच्यात डेफिनेटली सगळं लाईफस्टाईल किंवा जीवनशैली बदलल्यामुळे झालेली सुधारणा आहे. अगदी बरोबर. तर त्यामुळे आपण जे अगदी सुरुवातीला जे म्हणत होतो की क्रॉनिक डिसिजेस हा लाईफस्टाईल डिसीज आहे, तर ते एकदम खूप भारी अधोरेखित होतंय एकतर. बरोबर. आणि दुसरं, पहिले पाडे 55च्या हिशोबाने जर हे तिघही लोक पहिल्यासारखंच जर का पुन्हा खायला लागले, म्हणजे हे फॉलो जर झालं नाही, तर पुन्हा त्या झाडाकडच्या दिशेने वाटचाल होऊ शकते. अगदी बरोबर. किंवा ती अजून वेगाने होऊ शकते. अगदी बरोबर. आपण ऑफ कॅमेरा जेव्हा बोलत होतो तेव्हा एक खूप छान अॅनॉलॉजी सांगितली होतीस, तर ती थोडीशी अजून विस्तृत सांग. की सर्दी खोकल्याची गोळी जर का काम करत नसेल 4 दिवस, तर आपण डॉक्टरकडे लगेच जातो की ते औषध नाही वर्क होते, तर काहीतरी बदलून द्यायचं का. बरोबर. पण ब्लड प्रेशर, डायबिटीज यासारखे आजार आहे, त्यांना आपण खूप गृहीत धरून ठेवले की आता एकदा लागली 40शीत गोळी की आता हे आयुष्यभराचं दुखणं आहे. बरोबर. तर तो थोडासा विषय समजून सांग, कारण हा खूप रिलेटेबल अगदी कॉन्टेंट आहे. मी याच्याकडे तसंच बघतो. म्हणजे मी लोकांना अनेकदा असं तोंडावर विचारतो की तुम्ही किती वर्ष बीपीची गोळी घेतल्यानंतर डॉक्टरना जाऊन विचारलं की अहो गोळी नाही लागू पडत आहे, कारण बीपीचा प्रॉब्लेम तर अजून तसाच आहे. समजा विसरलो तर एक तर तुम्ही सांगितलंय की रोज घ्यायची आहे, आणि विसरलो तर मी बीपी मोजलं तर ते हाय निघतं लगेच. तर आपण थोडंसं त्याच्या मागचे पटकन कारण समजावून घेऊया. जसं आपण अजून एक रोग, आता ही अजून एक फांदी आहे बीपीची, ज्याचा इन्शुलिनची संबंध मी पटकन सांगतो. कसं होतंय, आपली किडन्या, ज्या 2 किडन्या आपल्याकडे आहेत त्या अत्यंत स्मार्ट अवयव आहेत. जसे शरीरात आपल्या शरीराचं ओव्हरऑल खूप स्मार्ट आहे. आपण आपल्या शरीराला बावळट समजतो, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. ते स्मार्ट अशा अर्थाने आहे की त्यांना माहिती आहे, किडनीजना आपल्या, की शरीरामधला, रक्तामधला सोडियमचा बॅलन्स कसा ठेवायचा आणि बाकी अनेक गोष्टींचा कसा ठेवायचा आहे त्यांना माहिती आहे. बरोबर. म्हणजे समजा अशी कल्पना करा की पूर्वी आपण शिकारी प्राणी आहोत, समजा काही खाणं नाही झालं किंवा त्या पद्धतीचे सॉल्ट्स आली नाहीत आपल्या आतमध्ये, समजा 2 दिवस नाही काही सॉल्ट आत आलं, तर असं होत नाही की रोज काही युनिफॉर्मली ते जितकं सोडियम बाहेर सोडतात तितकं रोज सोडतात, असं होत नाही. ते बॅलन्स ठेवण्याचं काम आहे त्यांचं, कारण सोडियम अनेक गोष्टींना लागतं, महत्वाची गोष्ट आहे. तर माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की डाएटरी सोडियम हे वर आणि खाली करणं आणि किडनीनी सोडियम धरून ठेवणं ह्याचा थोडासा दुरून संबंध आहे. तो इतका इंटिमेटली जो जोडला जातो ना, की नाही तुम्ही जास्त मीठ खात असाल आणि तुम्ही आता ते कमी करा म्हणजे बीपी आटोक्यात होईल किंवा त्याच्यामुळे कदाचित आला, असं एक थोडीशी कन्सेप्ट वेगळी आपल्या डोक्यात असू शकते. ते वेगळे लोक वेगळ्या पद्धतीने मांडतात, पण इन जनरल लोकांच्या डोक्यात काय असू शकते, हा अरे ते आता मीठ कमी करायचंय. पण गंमत म्हणून आपण असं विचारत नाही की मीठ कमी केल्याने माझा बीपीचा प्रॉब्लेम गेला नाही, गोळी तर चालूच आहे, असं पण आपल्या डोक्यात येतं. म्हणजे मीठही खात नाही पण गोळी पण खातोय. बरोबर. बरं, परत एकदा तोच की आपण हा युनिटी 1 to 1 असा विचार करतो की मिठाचा संबंध फक्त बीपीशी नाहीये. मीठ अनेक गोष्टींना लागतंय, आपल्या ब्रेन मधल्या नर्व कंडक्शनला पण सोडियम लागतं. सो काय होतंय की आपण मिठाचा संबंध फक्त बीपीशी जोडल्यामुळे आपण असा हा मायोपिक व्ह्यू घेतला, मी म्हणतो तसा नॅरो व्ह्यू घेतला. त्यामुळे काय होतं, मला बीपीचा प्रॉब्लेम वाटला तर मी मीठच कमी करून टाकतो. अरे पण ते गरजेचं आहे ना, असंच नाही त्याला हात लावून चालत. बरोबर. म्हणून आपण मगाशी ते अभ्यासाचं उदाहरण घेतलं, असं मी आधी बाकीच्या गोष्टींना मला हात लावू द्या की ज्या चुकीच्या करल्याचे घडत असतील. हा, कोणी खातच असेल अर्धा किलो मीठ जरूर त्याने कमी खावं, माझी काय नाही. पण आपण काय करतोय, सोडियम रिटेन्शन होतंय की ज्याने हाय बीपी वाढते, हे खरंय. तिथून आपण डायरेक्ट उडी मारतोय डायटरी सोडियम. मध्ये काय काय गमती घडतं ते आधी समजून घेऊ. बरोबर. ती गमती अशी आहेत की आपल्या किडनीला कसं कळतं की किती सोडियम धरून ठेवायचं. आता गंमत बघा कशी आहे की किडनी जेव्हा सोडियम धरून ठेवते, सोडियम आणि पाणी एकमेकांना आवडतात ते, त्यामुळे सोडियम आलं की पाणी आलंच. बरोबर. त्यामुळे ते एकत्रच येतात आणि त्याच्यामुळे बीपी, म्हणजे समजा बीपी घसरायला लागलं तर बॉडी आपोआपच सोडियम धरून ठेवते, त्याच्यामुळे पाणी धरलं जातं आणि ते बीपी परत वर येतं. हे बॉडीत ऍडजस्टमेंट सदैव चालूच असतं, त्याला होमिओस्टेसिस म्हणतात. त्या होमिओस्टेसिसला तुम्ही असं बाहेरनं डिस्टर्ब नाही करू शकत. मग किडनीला तुम्ही असं फसवू नाही शकत की हा मी आता कमी मीठ खातो, आता तू काल जेवढं बाहेर सोडलं होतं तेवढंच सोडियम सोडशील, मग येईल बीपी खाली. नाही, तिला माहिती आहे सोडियमचा बॅलन्स. तुम्ही कमी खाल्लं तर ती जास्त धरून ठेवेल, तुम्ही जास्त खाल्लं तर जास्त सोडून देईल. नॉर्मल हेल्दी किडनी. बरोबर. सो म्हणजे गंमत अशी होती की किडनीला कसं कळतंय की किती सोडियम धरून ठेवायचं, तर ती अल्डोस्टेरॉन नावाच्या एका हॉर्मोनकडे बघते. ती करेक्ट. अल्डोस्टेरॉनची लेवल जितकी हाय तितकं ती जास्त धरून ठेवते, कारण किडनीला पण कुठून तरी कळलं पाहिजे ना. किडनी काय तुमची जीभ किंवा पोट नाही की तिला अदरवाईज माहिती आहे की किती मीठ खाल्लं गेलंय. बरोबर. सो ती अल्डोस्टेरॉनकडे बघते. अल्डोस्टेरॉन जास्त असेल तर ती जास्त धरून ठेवते, म्हणजे त्या व्यक्तीचं बीपी हाय साईडला राहू शकतं. म्हणजे जर ते घसरत असेल स्पेशली तर तिला ते करणं भाग आहे किडनीला. बरोबर. कारण ब्लड व्हॉल्यूम कंट्रोल झाला की तुमचा बीपी कंट्रोल होता. कारण एक क्लोज पाईप सिस्टम आहे बघा, त्यातला ब्लड व्हॉल्यूम वाढायला लागला की त्याचा दाब येतो, तेच तर तुम्ही बीपी म्हणून मोजता. अगदी मी साध्या भाषेत सांगतोय. बरोबर. तर तो ब्लड व्हॉल्यूम तुम्हाला नॉर्मल हवा, म्हणून तुम्हाला गोळी कुठली दिली जाते, डायुरेटिक एक प्रकारची गोळी आहे बीपीच्या, बाकी काय गोळ्या. डायुरेटिक म्हणजे काय, तुम्हाला जास्त युरिन सुटतं बाहेर, म्हणजे मग ब्लड व्हॉल्यूम कंट्रोल झाला ना, म्हणजे मग बीपी खाली येतं.
करेक्ट. बरोबर. म्हणजे आपण हे वरवरचं लेपन करतोय, वरवरचं बँडेड फक्त लावलं की ब्लड व्हॉल्यूम कंट्रोल. पण आज अल्डोस्टेरॉनच्या मुद्द्याकडे परत येऊया की किती सोडियम धरून ठेवायचं म्हणजे मग पर्यायाने पाणी, हे तिला अल्डोस्टेरॉनकडे बघून कळते. आता गंमत अशी आहे की जे हायपर इन्सुलिनिमिक आहेत, ज्यांचं इन्सुलिन हाय आहे त्यांचं अल्डोस्टेरॉन हाय असतं, कारण इन्सुलिन अल्डोस्टेरॉनला इन्फ्लुअन्स करतं. सो ह्या व्यक्तींनी, आणि त्यामुळे त्यांचा अल्डोस्टेरॉन आहे, त्यांचा हाय बीपी आहे. म्हणजे ते त्या इन्सुलिनच्या झाडावर बसलेत ना, मगाशी आपण बघितलं ती हाय बीपी एक फांदी आहे. सो ह्या व्यक्तीने जर इन्सुलिन खाली आणण्यावर काम केलं, डायटरी सॉल्टला हात न लावता, तर त्यांचं जर इन्सुलिन खाली आलं, तर जर ते हवाच्या सवा सॉल्ट खात नसतील समजा, तर त्यांना सॉल्टला लगेच हात लावायची गरज नाही. इन्सुलिन जर खाली आणलं तर अल्डोस्टेरॉन हळूहळू खाली येतं आणि त्यांच्या बीपीची गोळी जाऊ शकते, जे माझ्या त्या मित्राच्या केसमध्ये झालं. बरोबर. म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या फांदीवर जेव्हा ह्या झाडाच्या चढतोय आणि आपल्या हातामध्ये एक करवत दिली जाते, म्हणजे ती गोळी दिली जाते, पण मी तुम्हाला दर्शवून देतोय की ती करवत पण अनेकदा ब्लंट असते, त्याने ती फांदी कापली जातच नाहीये. कारण तुम्हीच मला सांगताय की तुम्हाला आता आयुष्यभर ती घ्यायला सांगितली गेली गोळी, किंवा तुम्ही 5, 10, 15 वर्ष घेता आणि बीपी तर गेलंच नाही. याचा अर्थ ती करवत दिल्यासारखी केली, पण ऍक्च्युली ती ब्लंट आहे. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना. पण जेव्हा आपण बोलत होतो तेव्हाही मला असं झालं की ऍक्च्युली आपण खूप कमी लोक असं विचारत असतील किंवा विचार करत असतील की मी एवढ्या वर्ष बीपीची गोळी घेतोय खरी, पण हे काही जात नाही, म्हणजे मग ते परिणामकारक आहे नाहीये. ज्यांना बीपीची गोळी लागली आहे किंवा कुठली, ज्याला आपण म्हणू की चिकटलेली गोळी ज्याला आपण म्हणतो, ते लोक बऱ्यापैकी मोजून मापून खात असतात, बऱ्यापैकी व्यायामही करत असतात. तो फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. नक्कीच. आणि गंमत बघा ना, समजा एखाद्याची 4 महिन्याच्या बीपीची गोळी गेली आणि दुसरा अल्टरनेटिव्ह सिनारिओ काय की तो आता पुढची काय 40 वर्ष तो आहे तेवढा तो बीपीची गोळी घेत राहिला. तर आता गोळी गेली म्हणजे तो आता गोळीचा तो कस्टमर नाहीये, तो जाऊन काही विकत घेणार नाही. सो जे ते बनवतायत त्यांना प्रॉब्लेम आहे ना याच्याशी. ट्रू, व्हेरी ट्रू. जे बनवतायत त्यांना प्रॉब्लेम आहे. सो त्यामुळे, पण मी म्हणतोय असं की तो आपण बिझनेसचा मुद्दा बाजूला ठेवू, मुळामध्ये बायोलॉजीचा विचार करताना की मला ह्या सगळ्या केसमध्ये डेमॉन्स्ट्रेट हे करायचं आहे की फंडामेंटली बायोलॉजी जर आपण समजून घेत गेलो आणि हा हॉर्मोनल इश्यू कसा आहे हे जर समजून घेत गेलो, आपण हा शब्द अनेक वेळा वापरतो, अरे हा काहीतरी हॉर्मोनल इम्बॅलन्स, आणि तिथेच थांबतो. मी तुम्हाला म्हणतोय की ते एक्सप्लोर करा, तिथे गमती आहेत आणि त्या तुम्हाला सापडतील, आणि त्याने तुम्ही स्वतःला फिक्स करू शकता आणि स्वतःच्या आजूबाजूच्यांना फिक्स करू शकता. त्यात मदत लागली तर मायारके लोक तुम्हाला मदत करायला आहेत. पण तुम्ही त्या झाडावर हळूहळू खाली जर उतरलात आणि मग बाकीच्या ह्या गोष्टी आपण ज्या बोललो, मसल बिल्डिंग असेल, चांगली झोप असेल, या सगळ्या ते तुम्ही करत राहिलात, तर तुम्हाला या रोगांपासून रोग तुम्हाला होण्याची प्रोबॅबिलिटी खूप 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 कमी होऊन जाते. आणि याच्यामध्ये एक मुद्दा नेहमी कदाचित तुझ्याही मनात असेल किंवा ऐकणाऱ्यांच्या, की जेनेटिक्सचं काय. मला तर तू म्हणतोयस की झाडावर खाली उतर, पण मला जणू काही माझं जेनेटिक्स असं आहे की त्याने झाडावरच चिकटवून ठेवलंय मला, किंवा मी जन्मताच मी झाडावरच येऊन पडलोय असं काही वाटू शकतं कोणाला. कारण ते बघत असतात घरात की अरे माझ्या काका मामांना, माझ्याच आई वडिलांना, माझ्याच मोठ्या भावंडांना काहीतरी आहे, हार्टचा त्रास आहे, डायबिटीस आहे, मग आमच्या फॅमिलीत आहे असं सांगणारे येतात. तर मी त्यांना असं म्हणतोय की 2-3 गोष्टी तुम्ही कन्सिडर करा. या सगळ्या रोगांचं नाव हे लाईफस्टाईल क्रॉनिक डिसीज आहे. बरोबर. म्हणजे त्या जीवनशैलीचे आजार त्यांच्या नावातच ते दडलेले आहे की ते मुख्यतः जीवनशैलीमुळे. मी असं म्हणत नाही की जेनेटिक्सचं कॉम्पोनंट नाहीये. मला म्हणायचं असं आहे की तुम्हाला दोन्ही बद्दलचे लोक माहिती आहेत की ज्यांच्या वरच्या पिढीत आहे आणि त्यांना झालेलं नाहीये, बरोबर, किंवा वरच्या पिढीत नाही आणि त्यांना झालंय. म्हणजे फक्त जीन्स हे उत्तर नाहीये. बरोबर. म्हणजे जेनेटिक लोड जो, किंवा ज्याला जेनेटिक प्रीलोड म्हणतो आपण, तो असण्याची शक्यता जरी असली तरी दॅट इज प्रॉब्ली ते खूप मेजर कारण आहे असं नाही. मेजर कारण आहे असं नाही. त्याचं साधं तुम्ही नसू शकतं, आपण चांगल्या म्हणजे नसू शकतं. कारण इनफॅक्ट गुड न्यूज आहे ही, चांगली बातमी आपल्यासाठी. करेक्ट. म्हणून मी म्हणतो की आपण ह्या दोन्ही एक्स्ट्रीम चुका नको करायला, की माझ्या वरच्या पिढीत नाहीये ना, मग मी कसंही वागलो, काही खाल्लं तरी मला डायबिटीस होणार नाही का, मला हाय नाही ना, तसं नाहीये. तसं नाही. कारण तुम्ही या झाडावर चढूच शकता, आपले आपण सुद्धा. तुम्हाला आईवडिलांनी जीन्स देऊन पाठवायची झाडावर गरज नाही. आणि जर ते अनफॉर्च्युनेटली झाडावर असतील तर एक तर तुम्ही त्यांना खाली यायला मदत करू शकता, आणि ते झाडावर आहेत म्हणून तुम्हालाही उद्या झाडावरच राहिलं पाहिजे अशी काही नाही गोष्ट. कारण हा लाईफस्टाईल क्रॉनिक इश्यू आहे, हा तुम्ही लाईफस्टाईलनी सोडवू शकता बाय अँड लार्ज. मुख्यतः हा जेनेटिक इश्यू नाही जे तुम्हाला दिसतं. आणि ह्याच्यात एक शब्द कदाचित ऐकला असेल सगळ्यांनी की एपिजेनेटिक्स हा विषय आहे. एपिजेनेटिक्स म्हणजे काय, तर बियॉन्ड दीज जीन्स. म्हणजे आपल्या डोक्यात कसं असतं की एक जीन्स म्हणजे एक ब्लूप्रिंट आली आणि आता जे काय माझ्या शरीरात घडतंय ते त्या जीन्स प्रमाणे घडतंय. हा ओव्हरऑल मुद्दा खरा आहे, पण एकाने एक सुंदर उदाहरण असं दिलंय की एखाद्या फिल्म स्क्रिप्ट किंवा नाटकाच्या स्क्रिप्ट मधलं जे स्क्रिप्ट लिहिलेलं आहे ना, ते त्या लेखकाने लिहिलेलं आहे, ते म्हणजे जीन्स आहेत. बरोबर. पण मी जर ते स्क्रिप्ट वाचणारे 3 वेगळे ऍक्टर बोलवले तर ते तिघही आपापल्या स्टाईलनी वाचतात. करेक्ट. ते एपिजेनेटिक्स आहे. बरोबर. बरोबर. तीच ओळ प्रेक्षकांना वेगळ्या पद्धतीने ऐकू येऊ शकते, वेगळ्या पद्धतीने
त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते, बरोबर. पोहोचवली जाऊ शकते, हे तुम्हाला माहिती आहे. सो लोकांना इव्हेंच्युअली असं लागतं, अच्छा हे फक्त स्क्रिप्टचा विषय नाही, तो ऍक्टर कोण आहे, मग तो ऍक्टर आहे आपली लाईफस्टाईल. ती ऍक्च्युअली त्या जीन्स आपल्यापर्यंत, म्हणजे त्या जीन्स मधनं जे येतंय ते इव्हेंच्युअली त्याचा परिणाम हा त्यांच्या थ्रू येणार आहे. तो नुसताच स्क्रिप्ट आणि परिणाम असं नाहीये, किंवा जीन्स आणि परिणाम असं नाही. एपिजेनेटिक्स फार महत्वाचं, आणि एपिजेनेटिक्समध्ये मी आता मांडलेले हे सगळे फॅक्टर मॅटर होतात. कारण ते जीन्सला जणू काही असा, किंवा दुसरी अनालॉजी द्यायची तर असा विचार करा की आपले हे लाईफस्टाईल फॅक्टर्स आहेत ना, ते त्या समजा अशी कल्पना करू की काही चुकीचे जीन्स आहेत समजा, किंवा टेंडन्सी आहे माझी काही, तर त्याला ऑन किंवा ऑफ करण्याचे किंवा ठेवण्याचे ताकद ह्या लाईफस्टाईल फॅक्टर्समध्ये आहे. म्हणजे कशात, तर न्यूट्रिशनमध्ये आहे, मसल बिल्डिंगमध्ये आहे, झोपेमध्ये आहे, स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये आहे, सूर्यप्रकाश आणि निसर्गात पुरेसा वेळ घालवणं याच्यामध्ये आहे. अशा अनेक गोष्टींमध्ये ह्या एपिजेनेटिक्सची पॉवर लपलेली आहे. मग ते जर चुकीच्या केल्या तर जणू काही तो चुकीचा जीन ऑन झाल्यासारखं असं तुम्ही मनात कल्पना करा. सो त्याचं तुम्ही बरोबर केलं तर, म्हणजे किंवा आणखी एक तिसरी अनालॉजी द्यायची झाली तर समजा एखाद्याच्या घरामध्ये काडतुसं भरलेली बंदूक आहे, म्हणजे तुमचे जीन्स समजा, आता ती घरात आहे, त्याला तर मी काय करू शकत नाही. काडतुसं भरलेली बंदूक समजा एखाद्याने मला दिलीच आणि तो म्हटला नाही तुझ्याही घरातच राहील, म्हणजे जीन्स सारखी आता शरीरात आली राहील, तर मी 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे. आयदर ती बंदूक मी खिशात खेळवू शकतो, इथे असं तिला गोल फिरवू शकतो, टेबलावर ठेवू शकतो, तिच्याशी खेळत राहू शकतो, कधी पण फटकन गोळी उडू शकते आणि सेफ्टी पण ऑफ आहे बाय द वे. तर वर्सेस मी ती कपाटात ठेवून तिला कुलूप लावून ठेवू शकतो. सो मी तुम्हाला असं म्हणण्याचा प्रयत्न करतोय की त्या जेनेटिक जरी टेंडन्सी असेल त्याला मी नाकारत नाहीये, पण त्याला घाबरू नका आणि ते स्वतःला एक्सक्यूज देऊ नका. आधी मी जे म्हणतोय ते करून बघा. तो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण तिथे लोक बरेचदा यार ते काय माझ्या घरी आहे, घरीच आहे, जाऊ दे मग. राईट. कारण यात एक शेवटचं सांगतो पटकन की आपण आपल्या घरच्यांकडनं, एस्पेशली वरच्या पिढीकडनं फक्त जीन्स घेत नाही, आपण जीवनशैली पण घेतो, जे आपल्या लक्षात येते. आणि ह्या दोघांना विलग करणं शास्त्रात, सायन्समध्ये सुद्धा तसं सोपं नाहीये. कारण हे विलग कसं करणार, कारण ज्या आईवडिलांचे तुम्ही जीन्स घेतले त्यांच्याच बरोबर तुम्ही पहिली आयुष्याची 15-20 वर्ष त्याच घरात राहता, तसंच खाता. आता ह्या दोघांचा इफेक्ट सेपरेट करणं तसं थोडंसं अवघड आहे. बरोबर. पण मला तुम्हाला एवढंच दर्शवून द्यायचं की तो समजा तुम्ही चुकीच्या खाणे किंवा चुकीच्या जीवनशैलीने तेव्हा समजा जगला असाल पहिले काय 20-30 वर्ष 40 वर्ष, ती जेव्हा करेक्ट करायला लागतात तेव्हाच तुम्हाला ते मागे जाऊन ते पटू शकतं कदाचित की ठीक आहे, म्हणजे फक्त माझ्या जीन्सना मला ब्लेम नाही केलं पाहिजे. सो मी तुम्हाला तोच विश्वास देतोय वेगळ्या वयाच्या ह्या लोकांची आणि वेगळ्या पद्धतीच्या त्रासांची उदाहरणं देऊन, की वेगळ्या वयाला वेगळ्या सिच्युएशनच्या स्त्री पुरुषांना हे शक्य आहे या झाडावरनं खाली उतरणं. हा, इंडिव्हिज्युअल सक्सेस विल चेंज, कारण ते किती व्यवस्थित करतात डिलिजंटली त्याने फरक पडेल. प्रत्येकाला बाकी काही लाईट त्रास असू शकतात त्याने फरक पडेल. एक महत्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये बोललो, गट हेल्थनी फरक पडेल, राईट. सो अशा गोष्टींनी फरक जरूर पडेल. सो म्हणून आमच्यासारखे कोचेस काय करतात की वी वॉन्ट टू ऍक्च्युअली हॅव अ मल्टीप्रॉंग, ज्याला आपण अनेकविध मार्गांनी त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे, म्हणून ते आम्ही त्याच्यात करतो. डेफिनेटली. मस्त मंदार, नेहमीप्रमाणे मजा आली. गट हेल्थ आपण वेगळा एपिसोड डेफिनेटली करूया. सप्लिमेंट्स बद्दल मला काही प्रश्न आहेत की त्याचं थोडंसं पेव नाही म्हणता येणार, पण बरेच लोक अवेअर झालेत किंवा माहिती घेत आहेत, तर त्याच्याही विषयी आपण एक एपिसोडमध्ये बोलूया. पण क्रॉनिक डिसीजेस बद्दल आय थिंक लोकांना थोडी वेगळी दृष्टी आली असेल. मला सांगायचं आहे की डायटरी सवयींबद्दल किंवा डाएट, आपण एक जो एपिसोड केला होता, जो ऑडिओ व्हर्जन आहे त्याचं नाव काय बरं, डाएटची गंमत और समथिंग लाईक दॅट. तर त्याच्यात तू फार चांगल्या पद्धतीने काही ह्याच्यातले पॉइंट जे सोल्युशनचे आहेत तेही सांगितलेले आहेस, की ज्याच्यात म्हणजे खूप डाएटच्या फूड बद्दल तू चांगल्या गोष्टी सांगितल्यात की म्हणजे न आवडणारीच गोष्ट तुम्हाला खायला लागेल असे सल्ले तू देत नाहीस. सो विच इज व्हेरी गुड, की चीज भरपूर खा वगैरे ह्या लाईन्स मध्ये. तर तोही एपिसोड लोकांनी बघावा. हा कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हे फार महत्वाचं आहे. आणि खूप मस्त काम करतोयस मंदार. धन्यवाद, थँक्स अलॉट. आपण भेटूया नक्कीच पुढच्या आरोग्य सिरीज मध्ये. नक्की, थँक्यू. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये कळवा. इंस्टाग्रामवरती, रील्सवरती मी हे काही ह्याच्यातले स्निपेट्स पण टाकणार आहे, तर तेही तुम्ही डेफिनेटली शेअर करा. आणि परत एकदा सांगतो, या एपिसोडमध्ये आपण मेडिकल ॲडवाईस म्हणून ट्रीट करू नये हा एपिसोड. आपण ह्याच्यामध्ये चर्चा आणि इन्फॉर्मेशन हे 2 मेन मुद्दे आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.